हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 करूया. ठीक आहे. आता फक्त प्रॅक्टिस सेट 1.2 म्हणजे त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहे फक्त त्याला सॉल्व करायचं नाही. जे काही 6-7 क्वेश्चन आहे तेवढे त्याला सॉल्व करायचं नाही आहे. आपण प्रॅक्टिस सेटच्या अगोदर जे काही आपलं थेरेटिकल पार्ट दिलेला आहे, जे काही टेक्स्टबुकमध्ये जे सगळं लिहिलेलं आहे ना, ते वर्ड टू वर्ड रीड करू. जे एक्झाम्पल्स दिलेले आहे ते पण करू, ॲक्टिव्हिटी दिले ते सगळं करू आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस सेट 1.2 करू. ठीक आहे ना. कारण सगळे बरेचसे स्टुडंट्स काय करतात की हे स्किप करून टाकतात. कोण वाचत बसणार. इवन मी आता तुम्हाला एक वर्ड टू वर्ड रीड करणार ना, तर काही स्टुडंट्स आहे ना त्यांना बोरिंग होणार. ते अरे काय तुम्ही लहान मुलांसारखं आम्हाला वर्ड टू वर्ड रीड करून सांगताय. ठीक आहे ना. आम्हाला तर बरंच हे सगळं माहिती आहे. पण असं नसते, सगळ्यांना माहिती नसते ना. ठीक आहे ना. काही विद्यार्थी आहे त्यांना माहिती असतील, पण बाकीच्यांना ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती होईल. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. ठीक आहे. तर बघा इथं काय दिलेलं आहे. लेट्स रिकॉल म्हणजे आठवा म्हणजे है ना. रिकॉल तर तुम्हाला माहितीच आहे, सांगायची गरज नाही. ठीक आहे. इथं बघा काय लिहिलं आहे. ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. जे आपण जे 2 व्हेरिएबल्स लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे त्याचं आपण काय केलं, इलिमिनेटिंग मेथडनी त्याला सॉल्व केले आपण. ठीक आहे ना. आणि हे तुमचं रिव्हिजनच होतं. ॲक्च्युअल आता जे आहे तुम्हाला 10th जे आहे ॲक्च्युअल आता इथून सुरू होणार आहे. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये बघा काय लिहिलं आहे. इन द 9th स्टँडर्ड वी लर्न दॅट द ग्राफ ऑफ अ linear equation in 2 variables is a straight line. The ordered pair which satisfies the equation is a solution of that equation. ठीक आहे. The ordered pair represent a point on that line. ठीक आहे. तर काय म्हटलेलं आहे की 9th स्टँडर्डमध्ये तुम्हाला थोडा होता हा पार्ट की जो लिनियर इक्वेशन असतो. लिनियरमध्ये इटसेल्फ बघा, लिनियरला बघा LINE लाईन आलं आहे ना. तर लाईन एक तयार होतो. ह्या ज्या इक्वेशन आपल्याला दिलेले असतात त्याचे जर आपण कॉर्डिनेट्स काढले एक्स आणि वायचे, आणि ते कॉर्डिनेट्स जर आपण ग्राफ पेपरवर प्लॉट केले, मग ते जेवढे जे कॉर्डिनेट्स आहे ना एका लाईनमध्ये येतात. त्याला जर आपण असं सगळे एका लाईननी जर कनेक्ट केले तर आपल्याला ती लाईन मिळते. ठीक आहे. ती लाईन जी आहे ती त्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते. ठीक आहे. आणि जर असे 2 इक्वेशन असेल, 2 लाईन असेल, ठीक आहे ना, तर त्या 2 लाईन आहे ना एकमेकांना कुठे ना कुठेतरी इंटरसेक्ट करणार. आणि जिथे ते इंटरसेक्ट करतात, ठीक आहे ना, तो जो पॉईंट असतो तो यांचं सोल्युशन असतो. ठीक आहे ना. जे आपण इलिमिनेशन मेथडनी काढलं ना सोल्युशन, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढतो. ग्राफिकल मेथडमध्ये काय होतं की ज्या 2 लाईन आहे जिथे इंटरसेक्ट होतात तो पॉईंट जो आहे त्यांचा सोल्युशन असतो. तर ठीक आहे. इथं बघा आता एक्झाम्पल एक दिलेलं आहे. ड्रॉ ग्राफ ऑफ 2x - y = 4. तर याला बघूया आपण. तिथं बघा काय करायचं आहे. आता जेव्हाही ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला असं एक टेबल तयार करून घ्यावं लागतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू आणि XYचे कॉर्डिनेट आपण ठेवायचे असतात. तर हे एक्स आणि वाय जे आहे ते कुठून येतात आपल्याला, ते आपल्याला ह्या इक्वेशनमधूनच, जो इक्वेशन दिलेला असतो आपल्याला, ठीक आहे ना, या इक्वेशनमधूनच आपल्याला ते व्हॅल्यूज मिळतात. ठीक आहे ना. तर इथं डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेले आहे. ठीक आहे. हा एक टेबल आहे. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू, एक्स आणि वायची व्हॅल्यू आणि XYची व्हॅल्यू दिलेली आहे इथं. ठीक आहे ना. टू ऑब्टेन order pair by simple way, let's take x = 0 and then y = 0. तर काय करायचं, एक्सची व्हॅल्यू वाय, इथे बघा हा जो इक्वेशन आहे ना, ठीक आहे, याला थोडंसं मला मी सॉल्व करूनच दाखवतो. इथे हे व्हॅल्यूज कशा आल्या. ठीक आहे. आता इथे पण माहिती आहे का, कोणी बरेचसे लोक सॉल्व करून बघतच नाही. ठीक आहे. आला आहे, बघितलं, हां चला ठीक आहे, चला पुढे जाऊया, असं नाही, बघून घ्यायचं ना एकदा. हे बघा काय, तुम्ही जितकं प्रॅक्टिस कराल तितकं चांगलं आहे. 2x - y = 4 हा एक इक्वेशन दिलेला आहे. ठीक आहे. तर याला काय करायचं असते, याला हे बघा, हे जे इक्वेशन सॉल्व करायसाठी एक पद्धत आहे. एक तर तुम्ही डायरेक्टली पण ठेवू शकता, असं काही नाही आहे. पण बरेचसे लोक काय करतात, पहिले एक व्हेरिएबल एका साईडला करून घेतात, एक्स किंवा वायला एका साईडला करून घेतात. आता जिथं जो व्हेरिएबल एका साईडला करायचा आहे ना तो कसा असला पाहिजे, त्याचं कोफिशियंट नसलं पाहिजे आणि त्याचं जे साईन आहे तो पॉझिटिव्ह असलं पाहिजे. तर इथं बघा असं जर करतो म्हटलं ना, तर इथं काय करावं लागेल आपल्याला, हे 2x है ना, हा = करावं लागेल 4 + y. ठीक आहे. आता इथे बघा हा 4ला आपण इकडे घेऊन यायचं. तर हे 2x - 4 = y, किंवा याला असं पण लिहू शकतो, y = 2x - 4. ठीक आहे. आता वायची व्हॅल्यू इथं एक्सची व्हॅल्यू पुट करत जायची. एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली, x = 0 घेतलं तर काय होणार आहे, y = 2 × 0 - 4
म्हणजे 2 × 0 म्हणजे 0 होणार, 0 - 4 म्हणजे वायची व्हॅल्यू किती येणार -4. तर इथं बघा एक्सची व्हॅल्यू जर आपण 0 ठेवली, एक्सची व्हॅल्यू जर आपण 0 ठेवली तर वायची व्हॅल्यू -4 आली आहे. मग याचं जे कॉर्डिनेट आहे ते म्हणजे XY ऑर्डर पेअर जे आहे, ऑर्डर पेअर काय मिळालं आपल्याला, पहिलं 0 आणि -4. अशा प्रकारे हे जे बाकीचे पण ऑर्डर पेअर आहे ते काढलेले आहेत. ठीक आहे, आपण व्हॅल्यू पुट करून याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू जर आपण 2 ठेवली, आता इथं आपण तोंडी करूया. ठीक आहे, पटापट हे काही नाही करू आपण. हे बघा इथं जर एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली तर 2 × 2 = 4, 4 - 4 केले तर किती येणार 0 म्हणजे 2 0 आलं. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू जर आपण 3 केली तर 3 × 2 = 6, 6 - 4 केले तर 2 येणार, तर इथं 2 आलं आहे. तर 3 2 एक अजून एक आपल्याला कॉर्डिनेट मिळालं. ठीक आहे ना, किंवा ऑर्डर पेअर म्हणायला पाहिजे, कॉर्डिनेट पण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, आणि एक्सची व्हॅल्यू जर -1 ठेवली आपण तर हे काय येणार 2 × -1 म्हणजे -3 -3 है ना, सॉरी 2 × -1 म्हणजे -2 -4 -6 येणार. तर अशा प्रकारे हे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. एक्सची व्हॅल्यू आपण पुट केली, वायची व्हॅल्यू याच्यातून ह्या इक्वेशनमधून डिराईव्ह झालेली आहे. ठीक आहे, तर आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे दिसतात आपल्याला XY ऑर्डर पेअर जे आहे ना, हे ग्राफवर आपल्याला प्लॉट करून घ्यायचे आहे. तर इथं बघा आता हे दिसणं आवश्यक आहे आपल्याला. हा जे टेबल आहे, ठीक आहे ना, इथं बघा पहिलं काय आहे 0 4. आता इथं बघा हे जे असतं ना ग्राफ पेपर, याच्यामध्ये हा जो असतो एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असतो. एक्स ॲक्सिस जो असतो इथे राईट साईड जी आहे, ही वाली बाजू जी आहे, ह्या बाजूला हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात आणि वायच्या ह्या बाजूला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात आणि इकडे वायच्या निगेटिव्ह आणि इकडे एक्सच्या निगेटिव्ह व्हॅल्यू असतात. ठीक आहे, तर आपल्याला जर 0 - 4 घ्यायचं असेल तर 0 काय एक्सचं कॉर्डिनेट 0, तर इथं 0 म्हणजे खाली इथंच येणार है ना, एक्स ॲक्सिसवर येणार 0. त्याच्यानंतर -4 वायची व्हॅल्यू -4 घ्यायची म्हणजे खाली घ्यावं लागेल. तर 1 2 3 4, तर हा जो पॉईंट आला आहे हा आहे तुमचा 0 - 4. ठीक आहे, त्याच्यानंतर हा एक पॉईंट घेतला, त्याच्यानंतर 2 0 2 0 म्हणजे एक्सची 2 काउंट करायचं आहे. तर 1 2 हा 2 आहे आणि वायचा जो आहे तो 0 आहे म्हणजे वाय तर इथेच राहणार. ठीक आहे ना, तर हा 2 0 झाला. आणि आता नंतर आहे 3 2 3 2 बघा 1 2 3 आणि 1 2 है ना, हे दोन्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. वायचं म्हणजे इकडं 1 2 जाणार वरती आणि इकडे राईटमध्ये येणार. तर हा जो पॉईंट आहे हा 3 2 आहे. ठीक आहे, हे असे आपले 3 पॉईंट मिळाले. ठीक आहे, आणि हा एक आहे अजून -1 -6. तर -1 म्हणजे इकडं या साईडला है ना, एक्सची व्हॅल्यू -1 आहे तर हे -1 आणि वायची व्हॅल्यू -6 आहे. तर -1 -2 -3 -4 -5 -6. तर हा इथं आपल्याला चौथा कॉर्डिनेट इथं मिळाला. आता हे चारीला तुम्ही जर जोडलं ह्या लाईननी तर तुम्हाला एक लाईन मिळते. आणि ही जी लाईन आहे ही लाईन कशाची आहे, ही लाईन आहे इक्वेशनची. कुठला इक्वेशन आपल्याला जो दिलेला आहे ना, 2x - 4 = y, सॉरी 2x - 4 = y नाही, इथं आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे इथं बघा 2x - y = 4, 2x - y = 4 ही लाईन आहे, ही इक्वेशनची लाईन आहे. ठीक आहे, जेव्हा आपण असा ग्राफ प्लॉट करतो तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला इथे स्केल लिहावं लागते. स्केल काय आहे, ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. हे कधी पण कुठलाही ग्राफ तुम्ही जेव्हा प्लॉट करता त्यावेळेस स्केल लिहिणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हा जो टेबल आहे याच्यातून आपल्याला एक इक्वेशनची एक लाईन मिळाली. असं जर 2 इक्वेशन दिले असेल तर त्याच्या 2 लाईन मिळतात आणि त्याच्या दोन्ही लाईन जिथे इंटरसेक्ट होतात तो पॉईंट जो असतो त्यांचा सोल्युशन असतो. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट काय आहे. आता इथे बघा स्टेप टू फॉलो द ड्रॉइंग अ ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. जेव्हा आपण ग्राफ ड्रॉ करतो लिनियर इक्वेशनचा तर त्याचे काही रूल्स आहे. म्हणजे रूल्स म्हणजे आपल्याला त्या काही गोष्टी आपल्याला कन्सिडर करूनच ते ड्रॉ केलं पाहिजे. तर त्याच्यातलं पहिलं काय आहे, फाइंड ॲटलिस्ट 4 ऑर्डर पेयर्स फॉर गिवन इक्वेशन. जो काही इक्वेशन दिलेला आहे ना त्याचे कमीत कमी 4 तुम्ही ऑर्डर पेअर काढले पाहिजे. ऑर्डर पेअर म्हणजे काय आहे, हे जे आहे ना हे एक्स वायची जी व्हॅल्यू आहे ते कमीत कमी 4 असले पाहिजे. ठीक आहे, ड्रॉ एक्स ॲक्सिस कॉमा वाय ॲक्सिस ऑन ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉईंट्स. जेव्हाही आपल्याला जे पॉईंट प्लॉट करायचे असेल ना तर ग्राफ पेपरवर एक्स आणि वाय ॲक्सिस तुम्हाला ड्रॉ करायलाच पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर सी दॅट ऑल 4 पॉईंट्स लाय ऑन 1 लाईन. आणि जेवढेही तुम्ही 4ही पॉईंट जे काढलेले आहेत, 4ही जे तुमचे काय म्हणतात त्याला ऑर्डर पेअर है ना, ऑर्डर पेअर जे आहे 4ही ऑर्डर पेअर जे आहे तुम्ही जेव्हा प्लॉट कराल ते सगळे एका लाईनमध्येच असायला पाहिजे. ठीक आहे, तसं तर माहिती आहे का इथं बाजूला लिहिलेलं आहे 2 पॉईंट्स आर सफिशियंट टू रिप्रेझेंट अ लाईन बट इफ कोऑर्डिनेट्स ऑफ वन ऑफ द 2 पॉईंट्स आर रॉंग देन यू विल नॉट गेट अ करेक्ट लाईन. ॲक्च्युली एक लाईन जर काढायची असेल ना तर 2 पॉईंट सफिशियंट आहे. पण जर समजा काही कारणामुळे आपलं काहीतरी सॉल्व करण्यामध्ये है ना कॅल्क्युलेशनमध्ये काहीतरी चुकलं तर मग तुम्हाला ते 2च पॉईंट आहे, एक चुकला तर लाईनवर येणारच नाही ती कधी है ना. त्यामुळे कमीत कमी माहिती आहे का
तीन तरी है ना ऑर्डर पेअर आपल्याला घ्यायलाच पाहिजे. तर इथे लिहिलेलं आहे बघा, इफ यू प्लॉट 3 पॉईंट्स अँड इफ दे आर नॉन कोलिनियर दॅन इट इज अंडरस्टूड दॅट वन ऑफ द पॉईंट्स इज रॉंगली प्लॉटेड. जर आपण 3 पॉईंट घेतले तर त्याच्यातलं काय होणार, ॲटलिस्ट 2 तर एका लाईनवर येणार, ठीक आहे ना. आणि एक जर पॉईंट तुमचा लाईनवर येत नाही आहे, एक जर पॉईंट आहे तो कोलिनियर नसेल, त्याचा अर्थ आहे की तुमचं कुठं ना कुठं काहीतरी चूक झालेली आहे, ठीक आहे ना. तर आपण ते चूक तसं दुरुस्त करू शकतो, ठीक आहे ना. आपण कॅल्क्युलेशन जे केलेले आहे जनरली काय होते ते प्लस मायनसमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये होतं आहे, सगळ्यांकडून होत असते. असं नाही आहे की कोणी म्हणजे सगळेच करू शकतात, असं चांगले हुशार जे स्टुडंट्स असतात किंवा आम्ही लोकंसुद्धा आमच्याकडून पण चुका होतात. असं नाही की आम्हाला सगळं येते, आम्ही पण तुमच्यासारखेच आहोत, ठीक आहे ना. असं काही त्याला म्हणतात ना सुपर नॅचरल नाही आहे आम्ही काही, ठीक आहे ना. तर है ना, इथं जर तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची असेल इक्वेशनची तर कमीत कमी 3 पॉईंट तरी तुम्हाला काढायला पाहिजे. 3 पॉईंट म्हणजे 3 ऑर्डर पेअर तुम्हाला फाइंड करायला पाहिजे, ठीक आहे ना. इफ वी प्लॉट 4 पॉईंट्स इट इज ऑलमोस्ट सर्टन दॅट 3 ऑफ दॅम विल बी कोलिनियर. जर आपण 4 पॉईंट काढले तर त्याच्यातून कसं आहे 3 तर तुमचे एका लाईनमध्ये येणार आहे की नाही. त्यामुळे 4 काढलं तर ते एक तुमचं नक्की होऊन जाते की तुम्हाला 3 पॉईंट तर एका लाईनमध्ये येणारच म्हणून, ठीक आहे ना. पण तसं काही नाही आहे, तुम्ही 3 पॉईंट काढले, तिन्हीचं जर तुम्ही व्यवस्थित जेव्हा आपण इक्वेशन सॉल्व करतो, इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे याच्यात काय ॲक्च्युली एका व्हेरिएबलची व्हॅल्यू पुट करायची, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू त्याच्यातून मिळते आपल्याला, ठीक आहे ना. त्याचं कॅल्क्युलेशन आपण जर व्यवस्थित केलं तर आपलं काहीच चुकत नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर इथे बघा आता नेक्स्ट काय लिहिलेलं आहे की अ लिनियर इक्वेशन y इज इक्वल टू 2 इज ऑल्सो रिटर्न ॲज 0x + y इज इक्वल टू 2, ठीक आहे ना. हा एक लिनियर इक्वेशनच आहे. y इज इक्वल टू 2 जो आहे त्याला आपण एक लिनियर इक्वेशन कन्सिडर केलेला आहे यांनी, कारण याला आपण जो लिनियर इक्वेशनचा जो आपला काय जनरल फॉर्म आहे ना, ax + by इज इक्वल टू c, ax + by + c इज इक्वल टू 0, ठीक आहे ना. त्या फॉर्ममध्ये आपण याला लिहिलेलं आहे बघा इथं, ठीक आहे ना. तर मग इथं काय करायचं, अशा इक्वेशनमध्ये काय होणार की द ग्राफ ऑफ दिस लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. का बरं होणार एक्स ॲक्सिस, कारण ॲज फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स वाय इज ऑलवेज 1. कारण एक्सची तुम्ही कुठलीही व्हॅल्यू ठेवा, 1 ठेवा, 0 ठेवा, 5 ठेवा, किती पण ठेवा. आता जनरली याच्यामध्ये किती पण नाही ठेवता येत व्हॅल्यू, कारण याच्यामध्ये जनरली आपल्याला काय करायचं आहे 10च्या आतमधल्याच व्हॅल्यूज आपण ठेवायला पाहिजे आणि आपल्याला जे ॲन्सर आहे ते पण 10च्या आतमध्येच यायला पाहिजे. कारण जास्त मोठ्या व्हॅल्यू आपण घेतल्या तर ग्राफमध्ये प्लॉट करायला जागाच नाही राहणार, ठीक आहे ना. ग्राफ पेपर एक लिमिटेड असते ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला असे कुठली पण व्हॅल्यू घेता येत नाही. पण जी काही घेऊ आपण, जसं 0 घेतलं तर 0 × x 0च होणार, 1 घेतलं तर 1 × 0 0च होणार. मग वायची व्हॅल्यू नेहमी काय असणार आहे, वायची व्हॅल्यू नेहमी 2च मिळणार आहे आपल्याला. तर वाय इज ऑलवेज 2. तर इथे बघा एक्सची व्हॅल्यू 1 घेतली y2 आला, एक्सची व्हॅल्यू 4 घेतली y2 आला आहे, एक्सची व्हॅल्यू -3 घेतली y2 आलेला आहे. येणारच आहे ना, कारण 1मध्ये 0चं मल्टिप्लाय झालं तर 0च येणार, 4चं मल्टिप्लाय झालं तर 0 येणार, -3चं मल्टिप्लिकेशन झालं तर 0च येणार. प्रत्येक कंडिशनमध्ये y जो आहे तो 2च असणार आहे. मग याचे जे कोऑर्डिनेट म्हणा किंवा तुमचे ऑर्डर पेअर आहे ते काय मिळाले, 1 2 4 2 आणि -3 2. जर याला आपण याच्यावर ग्राफवर जर ड्रॉ केलं तर इथं बघा, हे बघा एक्सची व्हॅल्यू हे जो आहे, हा जो इक्वेशन आहे y इज इक्वल टू 2 तो एक्सच्या पॅरलल राहणार, कारण याच्यामध्ये एक्स जो आहे 0 आहे. एक्सच्या है ना, इथे बघा आता एक्सची व्हॅल्यू 1 आहे आणि वायची व्हॅल्यू 2. वायची व्हॅल्यू 2 म्हणजे हे बघा 1 आणि हे 2, ठीक आहे. तर 1 आणि 2 कुठे मिळालं आपल्याला, हे इथं मिळालं. हे एक्सची व्हॅल्यू 1 आणि हे हा वाला पॉईंट मिळाला आपल्याला, है ना, 1 2. त्याच्यानंतर 4 2 कुठला आहे, 1 2 3 4 आणि हे 2 4 2. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू -3 म्हणजे इकडे जाणार 1 -1 -2 -3 आणि वायची व्हॅल्यू 2 म्हणजे 1 2 हा पॉईंट मिळाला. असे 3 पॉईंट मिळाले. याला जर आपण ही लाईन ड्रॉ केलेली आहे, ठीक आहे ना, तर एक कोलिनियर आहे, ठीक आहे. हा जो इक्वेशन आहे इथे बघा इक्वेशन लिहिलेलं आहे y इज इक्वल टू 2. असंच आपल्याला पण जेव्हा आपण ग्राफ पेपरवर लाईन ड्रॉ करू तेव्हा त्या इक्वेशनला त्या लाईनला लिहायचं आहे, कारण ही जी लाईन आहे त्या इक्वेशनला, त्या लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करते ती लाईन, ठीक आहे ना. असंच बघा दुसरा जो आहे सेम y इज इक्वल टू, सिमिलरली इक्वेशन इज x इज इक्वल टू 2 इज रिटर्न ॲज x + 0y इज इक्वल टू 2 अँड इट्स ग्राफ इज पॅरलल टू y ॲक्सिस. सेम जर तुम्ही आता इथं yच्या व्हॅल्यू सेम ठेवा इथं, है ना. yच्या व्हॅल्यू 1 2 3 जे काही ठेवलं ना तर एक्सची व्हॅल्यू नेहमी 2 येणार. तर इथं बघा 2 है ना, 2 3 2 1 2 -1 2 -3 आणि ह्याला जर आपण याला एक लाईन ड्रॉ केली, ठीक आहे ना, तर ह्या ज्या दोन्ही लाईन आहे एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करतात, इथे इंटरसेक्ट करतात. मग याचं जे सोल्युशन आहे ते हे आहे. म्हणजे काय येणार याचं सोल्युशन माहिती आहे का, 2 2. याचं सोल्युशन काय आहे, तो x y
इज इक्वल टू 2 2. ठीक आहे. फक्त हे तुम्हाला एक ॲक्च्युली याचा काही एवढा उपयोग होणार नाही आपल्याला, पण जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करायसाठी याच्यामध्ये इथं दिलेलं आहे. ठीक आहे. आणि कुठली गोष्ट आहे बघा, एक तुमच्या टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला जेवढं काही माहिती असेल, जेवढं काही तुम्हाला नॉलेज येईल तेवढं चांगलं असते. ठीक आहे ना. कधी कुठला क्वेश्चन येऊन जाईल काही सांगता नाही येत. बोर्ड एक्झाम आहे तुमचं. ठीक आहे ना. ते कुठूनही तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. इवन एक्झाम्पलमधून किंवा जे थेअरी लिहिलेली असते ना त्याच्यामधून एखादा क्वेश्चन येऊन जातो. ठीक आहे ना. इवन याच्यामधून पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो बरं का. हे जे आपलं लिहिलेलं आहे आता की ग्राफ प्लॉट करताना कुठली कंडिशन असली पाहिजे, काय करायला पाहिजे, किती पॉईंट कमीत कमी घ्यायला पाहिजे. ठीक आहे ना. जर तुमचे तिन्ही पॉईंट जर कोलिनियर नसेल तर याचा अर्थ काय आहे, काही पण विचारू शकतात. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. पुढच्या पेजमध्ये काय बघू. इथे बघा लेट्स लर्न. आता आपल्याला शिकायचं आहे नवीन ग्राफिकल मेथड. आता आपल्याला जे इक्वेशन्स आहे, लिनियर इक्वेशन जे आहे ते ग्राफिकल मेथडनी कसे सॉल्व करायचे तिथे आपल्याला शिकायचं आहे. तर एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. लेट्स ड्रॉ ग्राफ्स ऑफ x + y = 4 आणि 2x - y = 2 अँड ऑब्झर्व दॅम. इथे दोन इक्वेशन दिलेले आहे. त्याच्या बेसिसवर आपल्याला काय करायचं आहे, या दोन इक्वेशनच्या बेसिसवर हे आपल्याला असे x आणि y ची व्हॅल्यू काढून x yचे ऑर्डर पेअर काढून घ्यायचे. ठीक आहे. आणि हा दुसरा इक्वेशन आहे त्याच्यातून पण असंच करायचं आहे. एक्स वायची व्हॅल्यू काढून है ना ऑर्डर पेअर काढून घ्यायची आणि त्यांना मग ग्राफ पेपरवर प्लॉट करायचं आहे. ठीक आहे ना. किंवा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. तर कसं बघा इथे काय केलं आहे आता, ह्या ज्या व्हॅल्यू आहे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कुठून आल्या, ह्या इक्वेशनमधूनच. हा जो इक्वेशन आहे आणि इथे बघा इथे वरती इक्वेशन लिहिलेलं आहे. असं तुम्हाला पण लिहायचं आहे की नाही. तुम्हाला पण तुमच्या टीचर्सनी सांगितलं असेल की जो इक्वेशन दिलेलं असतं तिथं वरती इक्वेशन लिहायचं आणि खाली एक टेबल तयार करायची, त्याचे सगळ्यांचे ऑर्डर पेअर लिहायचे. ठीक आहे ना. दोन इक्वेशनचे दोन टेबल तयार करून त्याचे ऑर्डर पेअर करून घ्यायचे आणि मग ग्राफ पेपरवर त्याला ड्रॉ करायचं. ठीक आहे. तर इथे बघा काय लिहिलेलं आहे. आता हे व्हॅल्यूज कसे आले, व्हॅल्यूज बघून घेऊया. चला आपले जसे जे फर्स्ट जो टेबल आहे, फर्स्ट इक्वेशन जो आहे आपला, ठीक आहे ना, त्याच्यातून आलेला आहे. तर इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला, x + y = 4 दिलेलं आहे. ठीक आहे ना. मग आपण काय करायचं माहिती आहे का, x = इकडे जे आहे ना वायला इकडे घेऊन जायचं 4 - y. ठीक आहे. आता इथं बघा एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू पुट करत जायची, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. जर वायची व्हॅल्यू आहे ना y जर तुम्ही 5 घेतलं, y 5 घेतलं तर तुम्हाला काय मिळणार, एक्सची व्हॅल्यू किती मिळणार, तर 4 - 5. x किती येणार, 4 - 5 म्हणजे किती येणार, -1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, -1. हे बघा इथे -1 आली आहे वायची व्हॅल्यू 5 घेतल्यावर. जर तुम्ही वायची व्हॅल्यू 0 घेतली तर वायची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली, y 0 केलं तर x किती येणार, 4 - 0 म्हणजे 4. मग एक्सची व्हॅल्यू किती आली, 4. ठीक आहे. असंच इथे बघा जर तुम्ही वायची व्हॅल्यू 3 घेतली, ठीक आहे ना, y 4 - 3 मग किती येणार, 1. एक्सची व्हॅल्यू आली 1. ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे कोऑर्डिनेट काढून घ्यायचे. ठीक आहे ना. तर इथं अजून बघा अजून एक व्हॅल्यू दिलेली आहे. वायची व्हॅल्यू जर -2 घेतली तर तुमचा x आहे 4 - y है ना. तर 4 - -2. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या थोडंसं, मायनस पहिलेचं साईन आहे आणि वायची व्हॅल्यू आपण -2 घेतलेली आहे. ठीक आहे ना. मग हे जेव्हा ब्रॅकेट ओपन होईल तर मायनस प्लस होऊन जाणार. तर 4 + 2 = 6 येणार. मग एक्सची व्हॅल्यू किती येणार, 6 येणार. इथेच थोडीशी चूक होऊ शकते. इथं तुम्हाला केअरफुली सॉल्व्ह करायचं आहे ना. नाहीतर 4 - 2 केलं, इथं लिहिलं -2 पुट करा आणि इथे लिहून दिलं 2 4 - 2 2 केलं. मग तुम्ही इथे है ना तुमची एक्सची व्हॅल्यू 2 येऊन जाणार. मग हे जेव्हा तुम्ही ग्राफ प्लॉट करणार ना ते एका लाईनमध्ये येणार नाही. तर हीच काळजी तुम्हाला घ्यायची आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. तर आता हे सगळ्या व्हॅल्यू कुठून आल्या कळालं तुम्हाला. ठीक आहे. आणि तुम्हाला हे व्यवस्थित जेव्हा पेपर तुम्ही जे सॉल्व करणार, जेव्हा आपण एक्सरसाइज करू ना, तर व्यवस्थित आपल्याला एक लिहायचं आहे, एका खाली एक वरती टेबल लिहायचे, खाली त्याला सॉल्व केलेलं लिहायचं आहे. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये पण मार्क्स असतात. असं नाही की बस आपलं अंदाजे लिहून टाकलं किंवा रफमध्ये सॉल्व करून लिहून टाकलं, तसं नाही. व्यवस्थित सगळं तिथं लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता बघा जो टेबल 2 जो आहे आपला है ना, इक्वेशन नंबर 2, त्याचं कसे व्हॅल्यू आले बघूया. इक्वेशन नंबर 2 जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे आपल्याला, 2x - y = 2. ठीक आहे. आता इथं बघा, आता इथं काय करायचं आपल्याला, इथे लेफ्ट साईडला आपल्याला एक व्हेरिएबल ठेवायचं आहे, फक्त एकच व्हेरिएबल ठेवायचं आणि तो पण पॉझिटिव्ह असला पाहिजे. ठीक आहे ना. आपण जर हे 2x ला इकडे घेऊन गेलं तर -y = 2 - 2x होणार. पण तसं नाही करायचं. इथं 2x, ठीक आहे, आणि 2x आणि हा जो 2 आहे इकडे घ्यायचा आणि y ला इकडे घेऊन घ्यायचं. तर हे -2 होणार. 2x - 2 = हे -y होणार. ठीक आहे. हे नाही सॉरी, हे मायनसचा प्लस तर इकडे प्लस होणार. ठीक आहे. आता याला लिहिताना फक्त उलटं लिहून द्यायचं, y = 2x - 2.
ठीक आहे. बस आता इथं काय करायचं, एक्सच्या व्हॅल्यू तुम्ही पुट करायचं, वायची व्हॅल्यू तुम्हाला मिळत जाईल. तर जसं आता एक्सची व्हॅल्यू सगळ्यात पहिले तर 0 ठेवतात जनरली, ठीक आहे ना. एक्सची व्हॅल्यू जर इथे 0 ठेवली तर काय होणार, 2 × 0 है ना, y = 2 × 0 इंटू 0 = 0च होणार आणि हे -2 म्हणजे वायची व्हॅल्यू काय येणार -2. तर एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली तर वायची व्हॅल्यू आली -2, ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर बघा काय येते, 1 ठेवली तर 2 × 1 है ना, y = 2 × 1 -2. 2 - 2 केलं तर किती येणार 0. तर वायची व्हॅल्यू किती मिळणार 0. एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल तर. एक्सची व्हॅल्यू जर 3 ठेवली तर काय येणार, x = 3 तर y = 2 × 3 - 2. तर 6 - 2 म्हणजे किती आले 4, ठीक आहे ना. तिथं वायची व्हॅल्यू किती आली 4, ठीक आहे ना. हे कसे व्हॅल्यू काढायचे ते मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे ना. तर असं करून तुम्ही हा पण व्हॅल्यू -1 जर आपण इथे ठेवलं, ठीक आहे ना, तर 2 × -1 म्हणजे -3 होणार है ना, सॉरी -2 होणार, -2 म्हणजे -4 होणार. 2 × -1 म्हणजे -2 होणार आणि हे इथला -2 म्हणजे 4 होणार. चला करूनच घेऊया. ते बघा, एक्सची व्हॅल्यू जर -1 ठेवली, ठीक आहे ना, एक्सची व्हॅल्यू जर -1 ठेवली तर काय होणार, y = 2 × -1 आणि परत हे -2, ठीक आहे ना. तर 2 × -1 म्हणजे -2 होणार आणि हे पण -2 म्हणजे होणार हे -4, ठीक आहे. तर अशा प्रकारे वायची व्हॅल्यू काय येणार तुम्हाला -4 येणार, ठीक आहे. आता याला तुम्हाला इथं ग्राफवर प्लॉट करायचं आहे, ठीक आहे. तर आता इथं बघा ग्राफवर कसं प्लॉट केलेलं आहे. तर इथं बघा, इथे पहिला जो आहे इक्वेशन त्याचं बघा -1, एक्सची व्हॅल्यू -1 आणि वायची व्हॅल्यू आहे 5. तर एक्सची -1 म्हणजे आपण इकडे जाणार, ठीक आहे ना, एक्स -1 आहे ना, तर इथे येणार हां. आणि वायची व्हॅल्यू आहे 5 म्हणजे वरती आपल्याला जावं लागेल 1 2 3 4 5. तर इथे येणार तुमचं -1 आणि 5, ठीक आहे. त्याच्यानंतर 4 आणि 0, एक्सची व्हॅल्यू 4 तर 1 2 3 4, 4 आणि 0 तुमचा इथे आला, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 3, तर x1 म्हणजे इथं येणार, ठीक आहे ना, आणि वायची व्हॅल्यू 3 म्हणजे 1 2 3 हे इथं आलं 1 3, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू 6 म्हणजे बघा इथं 1 2 3 4 5 6 आणि वायची व्हॅल्यू किती आहे -2, 1 आणि हे 2 हे -2 आलं. तर हे बघा, हे चारही जे डॉट्स आहे जे आहे ना, चारही जे ऑर्डर पेअर आहे किंवा चारही कॉर्डिनेट्स आहे ते एका लाईनमध्ये आहे, ठीक आहे. आणि ती जी लाईन आहे ना त्याचं इक्वेशन बघा इथं लिहिलेलं आहे, x + y = 4. ही जी लाईन आहे ह्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते, ठीक आहे ना, या इक्वेशनला रिप्रेझेंट करते, ठीक आहे ना. त्याच्यानंतर इथे स्केल लिहिणं खूप महत्त्वाचं आहे, स्केल लिहायचंच इथे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आपला इक्वेशन आहे त्याचे जे ऑर्डर पेअर आहे ते बघा 0 आणि -2. तर 0 तर एक्सची व्हॅल्यू 0 आणि -2 1 2 हा याला इथे आला 0 -2 आला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी काय आहे ऑर्डर पेअर 1 आणि 0. तर 1 म्हणजे इकडं एक्सची व्हॅल्यू 1 म्हणजे इथं इकडे येणार आणि हे 0, वायची व्हॅल्यू 0 म्हणजे इथेच येणार है ना, एक्स ॲक्सिसवर, ठीक आहे ना. तो वर खाली कुठंच जाणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 3 आणि 4, तर एक्सची व्हॅल्यू 1 2 3 आणि वायची व्हॅल्यू 4 1 2 3 4 हे इथे आला तो पॉईंट, ठीक आहे. त्याच्यानंतर -1 -1 इकडे आलं आहे -1 आणि -4 म्हणजे खाली 1 2 3 4 हे इथं आला आहे तो पॉईंट, ठीक आहे. असे 4 पॉईंट प्लॉट करायचे आणि एक लाईन त्याला ड्रॉ करायची. मग हा जो आहे हा कुठला इक्वेशन आहे इथे बघा, हे इथं आपलं हे झालेलं आहे, याच्यामुळे दिसत नाही आहे, हा इक्वेशन आहे तो, ठीक आहे ना. ही जी लाईन आहे ह्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते, कुठल्या इक्वेशनला 2x - y = 2 म्हणजे ही जी लाईन आहे ही इक्वेशन आहे. आता हे बघा, हे दोन्ही लाईन जे आहे इथे इंटरसेक्ट करत आहेत. कुठे इंटरसेक्ट करत आहे 2,2 है ना. मग एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू पण 2. त्याचं जे सोल्युशन आहे याचं सोल्युशन काय आहे, x, y = 2,2 हे याचं सोल्युशन आहे, ठीक आहे. आता तुम्ही इथं तुमचं जे इलिमिनेटिंग जे मॅथड होतं तुमचं ना, इलिमिनेशन मॅथड, त्यांनी पण इथं सॉल्व करून दिलेलं आहे. यांनी बघा, लेट सॉल्व दीज इक्वेशन्स बाय मेथड ऑफ इलिमिनेशन. तर जेव्हा तुम्ही इलिमिनेशननी करता ना तर तेव्हा पण याचं बघा x = 2 येते, x = 2 आणि y = 2 येते. म्हणजे याचं इलिमिनेशननी जर तर आपलं झालेलं आहे पोर्शन, लास्ट इयरच आपण शिकलेलो आहे. आता ग्राफिकल मेथडनी आपण सुद्धा ह्या इक्वेशनला सॉल्व करू शकतो. आता जो आपला प्रॅक्टिस सेट 1.4 आहे तो पूर्ण असंच करायचं आपल्याला, ठीक आहे ना. इलिमिनेशन मेथड वापरायची नाही, तिथं पूर्ण असे ग्राफ ड्रॉ करूनच आपल्याला त्यांचे सॉल्युशन काढायचे, ठीक आहे. तर बघूया आता पुढचं. ओके, इथं बघा ॲक्टिव्हिटी 1 आणि ॲक्टिव्हिटी 2 दिलेले आहेत, ठीक आहे. आता बरेचसे स्टुडंट्स
बरेचसे लोक, सगळे व्यक्ती म्हणा, आम्ही पण करत होतो, आम्ही पण तसं नाही तुमच्यासारखंच होतो आम्ही. हे असं बघितलं ना की अरे यार कोण करत बसते, कोण वेळ घालवणार, कोण डोकं लावणार, जाऊ दे सोडून दे, आपण पुढचं बघू, फक्त एक्सरसाइज करू कसं तरी. आणि कसा अभ्यास करतात माहिती का बरेचसे लोक, बरेचसे स्टुडंट, फक्त आपल्याला पासिंग मार्क मिळाले बस झालं आपलं. मॅथ्समध्ये ना कसं तरी पास करून टाकायचं बस, तसं नाही आहे. ठीक आहे ना, व्यवस्थित शिकून घ्या. आता तो जमाना गेला, म्हणजे कसं तरी पास होऊन गेलं. काय इतकं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे ना, तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मार्कसुद्धा कमी झाले आता आजकाल तर. ठीक आहे ना, एवढं कॉम्पिटिशन आहे. एकदम टॉपर्स लोक जे आहे ना तेच काहीतरी करू शकतात, बाकी तर काहीच नाही. फर्स्ट डिव्हिजन वगैरे आता काही व्हॅल्यूच राहिलेली नाही आहे. पहिले फर्स्ट डिव्हिजन आला म्हणजे बापरे, अख्ख्या गावामध्ये त्याचा सत्कार व्हायचा. आता फर्स्ट डिव्हिजन बापरे नॉर्मल आहे, 60% तर कोणाला पण मिळतं आहे. ठीक आहे ना, तर काय व्हायला लागलं आहे, बरेचसे स्टुडंट अजूनसुद्धा असे हे ॲक्टिव्हिटीज वगैरे जे असतात ना ते स्किप करून टाकतात, कारण कंटाळा येतो ना अभ्यास करायचा, सगळ्यांनाच येतो, आम्हाला पण येत होता, म्हणून आम्ही आज अशा कंडिशनमध्ये आहे. ठीक आहे ना, नाहीतर आम्ही पण कुठेतरी IAS ऑफिसर वगैरे राहिलो असतो की. ठीक आहे नाही. आता चला बघूया, ॲक्टिव्हिटी 1 करूया आपण. तुम्हाला जरी बोर वाटत असेल पण करावं तर लागणारच आहे, कारण होऊ शकते हाच क्वेश्चन येऊन जाईल एक्झाममध्ये, ह्याच ॲक्टिव्हिटीला तो क्वेश्चन तयार करून टाकून देतील 2-3 मार्काचा. मग त्यावेळेस काय करणार. ठीक आहे ना, एकदा आपण प्रॅक्टिस केली तर बरं आहे ना. ठीक आहे, बघूया आपण इथं काय दिलेलं आहे ॲक्टिव्हिटी 1मध्ये. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मॅथड. कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स टू गेट ऑर्डर्ड पेयर्स. ठीक आहे, इथं 2 इक्वेशन दिलेले आहे आपल्याला. एक इक्वेशन आहे x मायनस वाय, है ना, एक इक्वेशन आहे x मायनस वाय इज इक्वल टू 1, आणि दुसरं एक इक्वेशन आहे 5x मायनस 3y इज इक्वल टू 1. ठीक आहे, हे जे दोन्ही इक्वेशन आहे हे आपल्याला, आपण आतापर्यंत काय केलं, इलिमिनेशन मॅथडनी याला सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे ना, पण आता आपल्याला ग्राफिकल मॅथड, आपल्याला काय करायचं, आता ग्राफिकल मॅथडनी सॉल्व करायचं आहे याला. ठीक आहे, तर याला काय करायसाठी, ग्राफिकल मॅथडनी करायसाठी आपल्याला एक पहिले असं टेबल तयार करावा लागतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आणि एक्स वायचे ऑर्डर पेअर पहिले काढून घ्यायचे, आणि जे ऑर्डर पेअर आहे ते ग्राफ पेपरवर प्लॉट करून त्या लाईन काढायच्या. तर एक लाईन या इक्वेशनची येणार, एक लाईन या इक्वेशनची येणार, आणि हे दोन्ही लाईन ज्या पॉईंटवर इंटरसेक्ट करणार एकमेकांना, तो जो पॉईंट असेल तो पॉईंट यांचा सोल्युशन असणार आहे. त्या पॉईंटचे जे कॉर्डिनेट आहे ते यांचं सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, जसं आपल्याला इलिमिनेशन मेथडनी आपल्याला मिळतो ना एक्स आणि वायच्या 2 व्हॅल्यू, मग आपण XY इज इक्वल टू 2, 3 इज द सोल्युशन, तर सेम असंच याच्यामध्ये पण मिळते आपल्याला. ठीक आहे, तर इथं लिहिलेलं आहे, हे बॉक्स आपल्याला कंप्लीट करायचे आहे. प्लॉट द अबोव ऑर्डर पेअर्स ऑन द सेम कोऑर्डिनेट प्लेन. ठीक आहे ना, एका पेपरवर, आता इथे कोऑर्डिनेट प्लेन म्हणजे तेच आहे ग्राफ पेपर. ठीक आहे ना, एकाच प्लेनवर, प्लेन म्हणजे आता तुम्ही समजून चला ना, है ना, असं नाही की एक इथं केलं आणि एक दुसऱ्या पेपरवर केलं, तसं नाही, दोन्ही लाईन एकाच पेपरवर करावं लागेल. ठीक आहे ना, एक इक्वेशन या पेपरवर, दुसरा इक्वेशन दुसऱ्या पेपरवर, तसं नाही चालणार, एकाच पेपरवर तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर ड्रॉ ग्राफ्स ऑफ द इक्वेशन, ग्राफचे इक्वेशन ड्रॉ करायचे आहे. नोट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट, त्याच्यानंतर नोट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द 2 ग्राफ्स. जे दोन्ही ग्राफ आहेत त्यांचं जे जिथे इंटरसेक्ट होतात त्याचा पॉईंट आपल्याला नोट करायचं आहे. राईट सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन्स, आणि त्याचं इक्वेशनचं जे सोल्युशन आहे ते आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, आणि ॲक्टिव्हिटी 2मध्ये काय करायचं आहे, सॉल्व द अबोव इक्वेशन्स बाय मेथड ऑफ इलिमिनेशन. चेक युअर सोल्युशन विथ द सोल्युशन ऑब्टेन्ड बाय ग्राफिकल मेथड. मग काय करायचं तुम्हाला, जे हे दोन्ही इक्वेशन आहे ना तुम्हाला इलिमिनेशन मॅथडनी पण करायचे आहे, आणि त्याचा जो ॲन्सर येईल तो ग्राफिकल मॅथडनी जो ॲन्सर आला आहे आणि तो आपला इलिमिनेशन मॅथडनी जो ॲन्सर आलेला आहे ते दोन्ही सेम आहे की नाही तुम्हाला क्रॉस चेक करायचं आहे. ठीक आहे, तर चला आपण करूया. आता इथं बघा, पुढे याला छोटं करावं लागेल. इथं आता आपल्याला सॉल्व करायचं आहे याला. ठीक आहे, तर पहिले काय करूया आपण, याला आता छोटं मोठं असं सारखं सारखं करावं लागेल ना, कारण आता आपल्याला रायटिंगचा पोर्शन जास्ती आहे. ठीक आहे, तर इथं बघा, पहिलं इक्वेशन बघूया आपण. पहिलं इक्वेशन काय दिलेलं आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 1. ठीक आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 1 दिलेलं आहे. तर इथे काय करायचं असते आपल्याला, की एका साईडला, लेफ्ट हँड साईडला एक व्हेरिएबल ठेवायचा ज्याचा कोफिशियंट 1 असेल. ठीक आहे, आणि ते पॉझिटिव्ह असायला पाहिजे तो व्हेरिएबल. जसं आता इथं बघितलं, जर आपण इथे जर एक्सला आपण या साईडला राईट साईडला नेलं तर मायनस वाय इज इक्वल टू 1 मायनस एक्स होणार. ठीक आहे ना, तर त्याच्यापेक्षा वायला आपण घेऊन जाऊ, तर इकडे एक्स असणार आहे, तर एक्स इज इक्वल टू काय होणार 1. आता वायला इकडे घेऊन चाललो आहे आपण, तर हे मायनसचं काय होणार, प्लस होणार, तर 1 प्लस वाय, एक्स इज इक्वल टू 1 प्लस वाय येणार. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे ॲक्च्युली आता वायच्या व्हॅल्यू पुट करून करून आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू काढायला पाहिजे. ठीक आहे ना, पण इथं ऑलरेडी आता पहिले काय दिलेलं आहे, इथे एक्सची व्हॅल्यू 0 दिलेली आहे, तर मग आपण करावंच लागेल आपल्याला. ठीक आहे, तर आपण पुट एक्स इज इक्वल टू 0,
है ना, इन द इक्वेशन ठीक आहे. तर याच्यामध्ये आता एक्सची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर काय येणार आहे, 0 इज इक्वल टू 1 प्लस वाय. ठीक आहे. आता वायची व्हॅल्यू काय येणार, तर हा जो 1 आहे आपण याला इकडे शिफ्ट करूया, तर हे प्लसचं आहे तर मायनसमध्ये होणार. तर काय येणार आपलं, आता हे इथं 0 मायनस वाय होणार. ठीक आहे. आणि इथं प्लस वाय राहणार. प्लस वायला प्लसचं साईन लिहायची गरज नाही आहे, फक्त वाय लिहायचं. तर मग आपण इकडं राईट साईडला न लिहिता याला राईट साईडलाच लिहून घेऊया, लेफ्ट साईडलाच लिहून घेऊया. ठीक आहे. वाय इज इक्वल टू 0 मायनस 1. आता 0 मायनस 1 केलं तर काय येणार, हे येणार -1. म्हणजे वायची व्हॅल्यू काय आली, y इज इक्वल टू -1. जर एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर वायची व्हॅल्यू काय येते, वायची व्हॅल्यू येते -1. एक्सची व्हॅल्यू जर 0 असेल तर मग इथे बघा, इथे जो आहे हा जो टेबल आहे याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, एक्स 0 आहे तर वाय काय आहे, -1 आहे. तर वाय काय आहे आपलं, -1 आहे, -1. मग याचे कॉर्डिनेट काय झाले किंवा ऑर्डर पेअर काय झाले, 0 -1 हे झालं याचा ऑर्डर पेअर. ठीक आहे. चला आता पुढचं बघूया. आता इथं वायची व्हॅल्यू 0 ठेवलेली आहे. ठीक आहे ना. आता इथं वायची व्हॅल्यू 0 ठेवूया आपण. तर काय लिहावं लागेल, पुट y इज इक्वल टू 0 इन द इक्वेशन. ठीक आहे. इक्वेशनला शॉर्टमध्ये EQ है ना आणि n असं लिहायचं. ठीक आहे. तर वायची व्हॅल्यू जर आपण इथं 0 ठेवली तर काय होणार, इक्वेशन काय आहे आपलं, x इज इक्वल टू 1 प्लस, आता वायची व्हॅल्यू काय केली आपण, 0 ठेवली तर वायच्या जागी 0 ठेवलं. मग x इज इक्वल टू किती येणार तुमचं, x इज इक्वल टू येणार 1. ठीक आहे. मग एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची, वायची व्हॅल्यू जर 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू काय आली, 1 आली. मग इथे आपण टेबल कंप्लीट करायची आपल्याला. इथं लिहिलं आहे की कंप्लीट द टेबल है ना, कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स है ना. तर इथं काय आलं तुमचं, वाय इज इक्वल टू 0 असेल तर एक्स इज इक्वल टू 1 आलं आहे. तर इथं आपण काय करूया, इथे आपण 1 करूया एक्सच्या जागी. मग आपल्याला कॉर्डिनेट काय काय मिळाले किंवा ऑर्डर पेअर काय मिळालं आपल्याला, 1 0. हे जरा कॉमा जास्तीच मोठा झाला आहे, 1 0. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढचं, हे पूर्ण टेबल आपल्याला कंप्लीट करायचंच आहे, 4 पॉईंट काढायचेच आहे. आपण जेव्हा एक्सरसाइज करू ना तर आपण 3-3च काढू, कारण 3 सफिशियंट आहे. पण आता इथं एक्झाम्पलमध्ये 4 आहे तर 4च काढायचे. ठीक आहे. चला नेक्स्ट काय आहे, एक्सची व्हॅल्यू त्यांनी 3 ठेवली आहे. एक्सची व्हॅल्यू, पुट एक्स इज इक्वल टू 3, पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, पुट एक्स इज इक्वल टू 3 इन द इक्वेशन. आपण कुठली पण व्हॅल्यू घेऊ शकतो. आता यांनी आता 3 घ्या म्हटलं आहे तर आपल्याला घ्यावं लागेल. आपण जेव्हा करू ना आपण आपल्या मनाने ठेवूया मग कुठली व्हॅल्यू ठेवायची ते. ठीक आहे ना. तर एक्सची व्हॅल्यू 3 ठेवल्यावर काय होणार, इक्वेशन काय आहे आपलं, एक्स इज इक्वल टू 1 प्लस वाय. ठीक आहे ना, एक्स इज इक्वल टू 1 प्लस वाय. इथे आपल्याला काय केलं आहे, एक्सची व्हॅल्यू 3 ठेवायला सांगितलं आहे तर 3 एक्सच्या जागी 3 ठेवूया, 1 प्लस वाय. ठीक आहे. आता हे वायला एका साईडला राहू देऊया आणि 1ला इकडे घेऊया. तर हे 3 - 1 होणार आणि है ना, 3 - 1 म्हणजे 2 होणार. तर वाय इज इक्वल टू, आपण वायला आपण राईट साईडला नाही लिहिता लेफ्टला लिहून घेऊया. तर वाय इज इक्वल टू 3 - 1 म्हणजे वाय इज इक्वल टू किती येणार, 3 - 1 म्हणजे 2 येणार. मग वायची व्हॅल्यू किती येत आहे, 2. कधी, जर एक्सची व्हॅल्यू 3 असेल तर. मग इथे आपल्याला एक्स जर 3 असेल तर वाय किती येतो आहे, 2. तर इथे आपल्याला 2 लिहावं लागेल वायच्या जागी. ठीक आहे ना. इथे आपल्याला काय करावं लागेल, इथे 2 लिहावं लागेल. आणि याचे ऑर्डर पेअर काय आले आता, 3 2 3 2 हे झालं याचा ऑर्डर पेअर. ठीक आहे. चला आता शेवटचा राहिला आहे. बोर होत असेल तुम्हा लोकांना, कारण ज्यांना येतं आहे त्यांना बोरच होणार आहे. ठीक आहे ना. जे हुशार मुलं आहे त्यांना तर बोर होणारच आहे. त्यांना अरे काय हे शिकवा लागले, हे तर आम्हाला पहिलेच येते. पण जे मुलं ज्यांना येत नाही ते व्यवस्थित समजून घेईल त्यांना. ठीक आहे. चला बघूया. आता इथं वायची व्हॅल्यू -3 ठेवायची आहे. पुट वाय इज इक्वल टू -3, पुट वाय इज इक्वल टू -3 इन द इक्वेशन. आता इक्वेशन काय आहे आपलं, एक्स इज इक्वल टू 1 प्लस वाय. वायची व्हॅल्यू काय ठेवायची म्हटलं त्यांनी, 1 प्लस वायची व्हॅल्यू ठेवायची आहे -3. ठीक आहे. इथं बघा हे मायनस आहे. हां, आता इथे थोडासा गोंधळ होतो सगळ्यांचाच. ठीक आहे. आता इथं 1 प्लसचं साईन लिहायचंच आहे. आता वायची व्हॅल्यू असं नाही करायचं की वायची व्हॅल्यू -3 ठेवायची आहे. तर एक्स इज इक्वल टू 1 -3 मग एक्स आलं, एक्स इज इक्वल टू आलं है ना, सरळ सरळ. तसं हे बरोबरच आहे. पण जेव्हा इथं साईन वेगळं असेल ना तेव्हा गोंधळ होऊन जाईल. मग तर आता इथे बघा, जेव्हा आपण आता वायची व्हॅल्यू -3 म्हटलं तर याला ब्रॅकेटमध्येच -3 ठेवायचं पहिले. त्याच्यानंतर मग 1 ब्रॅकेट ओपन करायचा. ब्रॅकेट ओपन केल्यावर हे प्लस मायनस मायनसच होणार. तर 1 -3. ठीक आहे. मग एक्सची व्हॅल्यू काय येणार, -2.
1 - 3 म्हणजे -2 येणार. आता हे एवढ्या छोट्या गोष्टी सांगायची गरज नाही आहे. 1 - 3 म्हणजे -2 कसं आलं आहे, एक तुम्ही काय पहिली दुसरीमध्ये नाही आहेत. चला बघूया इथे काय येणार. आता एक्सची व्हॅल्यू जर -3 असेल तर वायची व्हॅल्यू -3 असेल तर एक्सची व्हॅल्यू किती येते, -2. तर -3 - 2 -3 - 2 इथं -3 आहे, तर इथे करावं लागेल आपल्याला -2. हे झालं -2 म्हणजे याचे ऑर्डर पेअर काय आलं आहे, -2, -3. हे झाली आपली पहिली टेबल कंप्लीट. आता दुसरी पण करायची आहे. वेळ तर खूप चालला आहे, इतका वेळ तर नाही आहे. मला जायचं आहे तिकडं, ते मित्र बोलवा लागला होता, अरे मला मॅच बघायची होती, असं डोक्यामध्ये विचार असतात ना. मग अभ्यासातून आपलं लक्ष होऊन जाते डायव्हर्ट, तिकडं जाते लक्ष, कुठं फिरायला जायचं होतं, काहीतरी करायचं होतं, त्याला भेटायचं होतं, याच्याशी गप्पा मारायच्या होत्या, हे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि आपल्याला इथं काहीच कळत नाही, आपण काय करतोय काय नाही. आणि एकदम मग एक्झामच्या एक दिवस अगोदर मग जाग येते, अरे बापरे हे पण करायचं राहिलं, ते पण चॅप्टर राहिलं, हे पण करायचं आहे, ती पण एक्सरसाइज करायची आहे. एकाच दिवशी मग खूप रात्रभर झोप येत नाही, रात्रभर जागून अभ्यास करतात, काय तिथं जाऊन सगळं अजून गोंधळ करून येतात. चला बघूया, आम्ही पण असंच करत होतो. ठीक आहे, चला बघूया. म्हणून तुम्हाला सांगतोय की आताच अभ्यास करायला वेळ आहे, आता करून घ्यायचा, अगोदरच वेळेवर नाही करायचा. ते हिंदीमध्ये म्हणतात ना, प्यास लगने पे कुआ खोदना, तसं नाही, किंवा आग लगने पे कुआ खोदना, आहे की नाही. आग लागली आहे तेव्हा तुम्ही कुआ खोदायला बसले, तिकडे जाऊन सगळं खाक होऊन जाणार, कुआ खोदताच येणार नाही तुम्हाला. चला बघूया इक्वेशन नंबर 2 कसं आहे बघा. इक्वेशन नंबर 2 दिलेला आहे तुम्हाला, 5x - 3y = 1. आता याला परत आपल्याला तसंच करायचं आहे. एका साईडला एक व्हेरिएबल ठेवायचा आहे ज्याला कोफिशियंट नसणार आणि ते प्लसमध्ये असायला पाहिजे. आता इथं तर दोन्ही एक्स आणि वाय दोघांना पण कोफिशियंट आहे आणि ठीक आहे याला आहे पण ठीक आहे. आता आपण काय करू, 5xला एका साईडला ठेवू आणि मग परत ते करून बघू. चला तिथं काय करायचं, 5x = हे काय होणार, 5x = हे -3 आहे, इकडं आपण शिफ्ट करूया याला, तर हे काय होणार 1 + 3y. ठीक आहे. पुन्हा एक्स, आता आपल्याला फक्त इकडे एक्सच पाहिजे ना आपल्याला, तर मग एक्स = काय होणार, एक्स = होणार तुमचा 1 + 3y / 5. हा जो 5 आहे इकडं डिनोमिनेटरमध्ये येऊन जाणार. आता तुम्हाला ह्या इक्वेशनच्या बेसिसवर किंवा या इक्वेशनला यूज करून तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायचे आहे. आता इथं पहिल्याच याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू देऊन टाकली आहे. खरं तर आपल्याला वायची व्हॅल्यू पुट करायला पाहिजे, वायची व्हॅल्यू पुट करून एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. पण चला आता इथं एक्सची व्हॅल्यू करूया पुट, कारण हे सध्या त्यांनी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे ना, आपण आपल्या मनाने करत नाही आहे, मग त्यांनी जे दिलं ते करावंच लागणार आपल्याला. आपण काय करूया, पुट x = 2 इन द इक्वेशन. ठीक आहे, तर एक्सच्या जागी आपल्याला काय करावं लागेल, 2 ठेवावं लागेल. 1 + 3y / 5. ठीक आहे. आता इथं वायची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. ठीक आहे ना, एक्सची व्हॅल्यू जर ठेवली तर वायची व्हॅल्यू मिळते, वायची व्हॅल्यू ठेवली तर एक्सची व्हॅल्यू मिळते आपल्याला. ठीक आहे, तर इथं बघा आता हे याला सॉल्व करूया आपण. हे जो 5 आहे इकडे जाणार क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये, तर हे होणार 10 = 1 + 3y अपॉन काय येणार, काहीच नाही येणार, कारण की हे इकडेच तर गेलं ना, तर हे 1 + 3y येणार. ठीक आहे. आता हे परत हे 1 इकडे घेऊन जाऊ आपण, ते काय होणार 10 - 1 = 3y. मग हे किती होते, 9 = 3y. मग y = किती येणार, हे खाली येणार इकडं, 3 × 3 = 9. आता मी पटकन लिहितो, कारण जर सगळं करत जाऊ तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे ना. तर त्यामुळे आता एक्सची व्हॅल्यू जर 2 असेल तर वायची व्हॅल्यू किती येते, 3 येते तुम्हाला. तर इथं एक्सची व्हॅल्यू 2 आहे. ठीक आहे, तर वायची व्हॅल्यू आली 3, तर इथं आपण वायची व्हॅल्यू लिहूया 3. वायची व्हॅल्यू लिहून घेऊया आपण इथं 3. ठीक आहे, आणि आपलं ऑर्डर पेअर काय झालं, 2, 3. ठीक आहे. चला नेक्स्ट, आता पुन्हा आता इथं वायची व्हॅल्यू 8 ठेवायची आहे म्हणतात, तर वायची व्हॅल्यू आपण 8 ठेवूया. आपलं इक्वेशन काय आहे, आपलं इक्वेशन आहे, ठीक आहे ना, पहिले तर इथं लिहून घ्यावं लागेल आपल्याला, पुट y = 8 इन द इक्वेशन. हे लिहिणं पण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जे करताय ना ते सगळं लिहायला पाहिजे. खरं तर मी तर कमी लिहितो आहे, तुम्ही अजून तुमच्याकडून जेवढं जास्त लिहिणं होईल, म्हणजे प्रत्येक स्टेपवर तुम्ही काय केलं, कशामुळे केलं, कुठून आलं, ठीक आहे ना, ते सगळं लिहिणं आवश्यक असते. डिस्क्रिप्टिव्हमध्ये हे काही ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम नाही आहे, डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे, तर सगळं लिहावं लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर इथे वायची व्हॅल्यू पुट y = 8 इन द इक्वेशन. इक्वेशन काय आहे आपलं, x =
इक्वेशन आहे आपलं x इज इक्वल टू 1 प्लस 3y अपॉन 5. ठीक आहे. आता इथं वायची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे 8. मग आपण ठेवूया 1 प्लस 3 इंटू 8 अपॉन 5. मग हे बघा सॉल्व केल्यावर किती येते 3 इंटू 8 24 प्लस 1 25 अपॉन 5. मग याला सॉल्व केलं तर किती येते 5. म्हणजे वाय एक्सची व्हॅल्यू किती आली, एक्सची व्हॅल्यू आली तुमची x इज इक्वल टू 5. म्हणजे y इज इक्वल टू जर 8 असेल तर एक्सची व्हॅल्यू येते 5. तुम्ही तर 8 आहे तर एक्सची व्हॅल्यू आली आहे तुमची 5. ते आलं आहे तुमचं 5. आणि तुमचे कोऑर्डिनेट किंवा ऑर्डर पेअर काय झाले 5,8. 5,8. ठीक आहे. आता नेक्स्ट करूया. y इज इक्वल टू -2 ठेवायचं आहे. तर y इज इक्वल टू -2. ठीक आहे. इकडे साईडलाच ठेवूया. आता पुट y इज इक्वल टू -2 इन द इक्वेशन. ठीक आहे. तर इथे बघा इक्वेशन काय आहे आपलं, x इज इक्वल टू 1 प्लस 3y अपॉन 5. ठीक आहे. इथे बघा इथं काय ठेवायचं आहे, y इज इक्वल टू -2 ठेवायचं आहे. तर बघा 1 प्लस 3. ठीक आहे. इंटू वायची व्हॅल्यू -2 ठेवायची, तर ब्रॅकेटमध्येच लिहायची पहिले ती व्हॅल्यू. ठीक आहे. आणि नंतर मग ते ब्रॅकेट ओपन करायचं. मग आता बघा इथं पण एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का. आहे इथं खूप लक्षपूर्वक करावं लागते. जर चुकलं ना थोडंसं तर मग ते सगळं चुकून जाणार तुमचे कोऑर्डिनेट. ठीक आहे ना. तर 1 इथं बघा हे ब्रॅकेट ओपन झालं तर हे प्लसचं आहे, हे मायनसचं आहे. तर 3 इंटू 2 होणार आणि साईन कशाचं येणार, मायनसचं येणार. ठीक आहे ना. तर 3 इंटू 2 म्हणजे 1 - 6 येणार अपॉन 5. ठीक आहे. आता इथे 1 - 6 केलं तर किती येते, -5 येते आणि खाली आहे +5. ठीक आहे. 5 कट होऊन जाणार, पण इथे आन्सर काय येणार, -1 येणार. देअरफॉर x इज इक्वल टू काय येते तुमचं -1. जर yची व्हॅल्यू -2 असेल तर xची व्हॅल्यू किती येते तुमची -1. तर इथं येणार तुमचं -1. हे गोंधळ एक माझ्याशी व्हायला लागला आहे, लक्षातच नाही राहत त्याला. इथे एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची -1. ठीक आहे. आता याचे ऑर्डर पेअर काय झालं -1 -2. आता शेवटचा राहिला आहे. पुन्हा इथं एक्सची व्हॅल्यू ठेवलेली आहे. आता आपण खरं तर उलटं जायला पाहिजे, पण जाऊ द्या जे आहे ते. आता एक्सची व्हॅल्यू आपण -4 ठेवूया. ठीक आहे. तर पुट x इज इक्वल टू -4 इन द इक्वेशन. मग इथे बघा इक्वेशन काय आहे आपलं, x इज इक्वल टू 1 प्लस 3y अपॉन 5. ठीक आहे. आता एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला -4 ठेवायची आहे म्हणतात. तर -4 इज इक्वल टू 1 प्लस 3y अपॉन 5. ठीक आहे. आता हे कसं होणार, हे इकडे जाणार मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार इकडं है ना. तर हे होणार -20 इज इक्वल टू 1 प्लस 3y. आता परत हे जे 1 आहे इकडे मायनसमध्ये जाणार है ना. तर हे काय होणार -20 -1 इज इक्वल टू 3y. ठीक आहे ना. प्लसचं साईन लिहायची गरज नाही. -20 आणि -1 किती होणार, -21 इज इक्वल टू 3y होणार. मग वायची व्हॅल्यू काय येणार, y इज इक्वल टू येणार -21 अपॉन 3. म्हणजे याला जर हे केलं सॉल्व केलं तर हे -7 येतो. मग देअरफोर खाली लिहूया y इज इक्वल टू -7. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर -4 असेल तर वायची व्हॅल्यू तुमची येते -7. झालं आपलं. आता हे टेबल कंप्लीट झालं रे बाबा एक वेळचा. ठीक आहे. काय काय आलं, इथं आलं आहे -7 आलं आहे. तर इथं आपण -7 ठेवूया. हे झालं आहे -7. ठीक आहे. आता याचे ऑर्डर पेअर काय आलं आहे -4 -7. चला आता याला काय करायचं आहे, याला आपल्याला ग्राफवर ड्रॉ करायचं आहे. आता हे जे काही लिहिलेलं आहे ना याचं, ठीक आहे ना, इथं काही संबंध नाही आहे तेवढा. ठीक आहे. असलं तर काही हे नाही, पण आता जाऊ द्या, हे करूया आपण. याला सगळं डिलीट करून टाकतो. आता आपल्याला ग्राफ पेपर आणावं लागेल याच्यामध्ये. ठीक आहे. थांबा मी ग्राफ पेपर आणतो. ओके. इथे बघा, इथे ग्राफ पेपर आहे. ठीक आहे. असं तुम्हाला जेव्हा एक्झाममध्ये ना तुम्हाला एक्स्ट्रा ग्राफ पेपर मिळेल. ठीक आहे. तर इथं आपल्याला इथं आपण एक्स ॲक्सिस हा जो आहे, ठीक आहे ना, हा असतो एक्स ॲक्सिस. इकडे जे राईट साईडला असतात ते पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात, इकडे एक्स डॅश मायनस व्हॅल्यू असतात. ठीक आहे. असंच हा जो व्हर्टिकल लाईन जी आहे ती आहे आपली वाय ॲक्सिस. ठीक आहे. आणि खाली जे आहे
हे इथं वाय डॅश असतो, इथं निगेटिव्ह व्हॅल्यूज असतात. ठीक आहे. आता इथं 0.1 0.2 0.3 असं इथं लिहू शकतो आपण, पण ते कसं ते खूप हे दिसतंय, त्याच्यामुळे मी इथं काही लिहिणार नाही आहे. ठीक आहे. सरळ सरळ आपण ह्या जे आपल्याला टेबल आहे त्या टेबलमध्ये जे आपल्याला ऑर्डर पेअर मिळालेले आहे ते आपण डायरेक्ट प्लॉट करूया याच्यावर. ठीक आहे. आणि त्याची लाईन ड्रॉ करूया. तर इथं बघा टेबल 1 जे आहे म्हणजे इक्वेशन 1 जे आहे x - y = हा जो इक्वेशन आहे ह्या टेबलचे जे ऑर्डर पेअर आपल्याला मिळाले आहे ते आपण इथे प्लॉट करूया. तर 0 आणि -1. x0 म्हणजे हे इथं 0 झालं, हे x, आणि -1 म्हणजे कुठे येणार, खाली येणार. ठीक आहे ना. वायची व्हॅल्यू जी आहे ती खाली येणार -1 म्हणजे, तर इथं येणार. हा पॉईंट जो आहे पहिला जो पॉईंट आहे आपला तो कुठे येणार तुमचा, 0 आणि -1 इथे आला आहे. हा आला आहे तुमचा पॉईंट 0 - 1. इथे आपल्याला लिहायला पाहिजे 0 - 1. ठीक आहे, असं लिहायला पाहिजे. हा पॉईंट आला, याला छोटा आता आहे ना, हे असं सर्कल करूया याला. ठीक आहे. दुसरा काय आहे 1 आणि 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 1, मग इथे 1 आणि 0 म्हणजे हाच पॉईंट येणार. ठीक आहे ना. इथं जर एक 1 2 3 असतं तर हे वरती गेलं असतं. ठीक आहे. आणि जर -1 2 3 असतं तर खाली आला असता. पण इथं फक्त एक्सची व्हॅल्यू 1 आहे आणि वायची व्हॅल्यू 0 आहे, तर इथं आपल्याला येणार एक तर इथं एक दुसरा पॉईंट काय आला आपला 1 आणि 0. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे 3 2, तर 1 2 3 आणि 1 आणि 2 हा इथे येतो. ठीक आहे. हा इथे आला 3 आणि 2 हे पॉईंट इथे आला. त्याच्यानंतर -2 -3 -2 म्हणजे खाली जाणार, तर हे 1 आणि हे 2 -2 झालं, नाही सॉरी इकडे जा, 1 आणि 2 -2 झालं, -3 म्हणजे 1 2 3 हे इथे येणार -2 -3. हा जो पॉईंट आहे हा आहे -2 -3 हे असे तुम्हाला प्लॉट करावं लागेल. आता ह्या जे चारही जे आपले पॉईंट आले ना ते एका लाईनमध्ये आले. मग एक लाईन ड्रॉ करायची. आता इथे आपल्याला ही जी लाईन आहे हे एकाच लाईनमध्ये येतील. हे जेवढेही पॉईंट्स आहेत ना बरोबर तुमचे एका लाईनमध्ये येतील. आता हे इथं मी लाईन जे आहे हे डिजिटली आहे ना, याच्यावर काढलं आहे, ॲपमध्ये करतो आहे मी. तुम्ही जेव्हा स्केलनी काढणार ना एकदम एक्झॅक्ट येणार बरोबर. ठीक आहे ना. आता हे मला ना मागं पण ही लाईन जरासं 1 मिनटं तर बघू आपण याला हे करता येते का, जरा थोडं थांबा. इथं काय करूया, हे व्यवस्थित ड्रॉ करता आलं पाहिजे लाईन ना याच्यावर. या लाईनला मला असं करता येते का बघू. यस, कारण ही मोठी घ्यावं लागेल आपल्याला. ही जी लाईन आहे ना पुढे चालून कुठंतरी इंटरसेक्ट होणार दुसऱ्या लाईनला. ठीक आहे ना. तर त्यामुळे हे मोठी घ्यावं लागेल आणि हे चारही याच्यावरून जायला पाहिजे म्हणून मी इथे पॉईंटला धरून ती लाईन ड्रॉ केली होती. चला आता बघा दुसरं जे आहे इक्वेशन नंबर 2 जे आहे 5x - 3y हा जो आहे इक्वेशन, याचे आपण जे ऑर्डर पेअर आले ते आपण इथे प्लॉट करूया. आता पहिला ऑर्डर पेअर काय आहे 2 3. ठीक आहे ना. 2 3 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2, तर 1 आणि 2 आणि वायची व्हॅल्यू 3 1 2 3 म्हणजे हा येतो इथे येतो, हा झाला इथे, हा झाला 2 3. ठीक आहे. बरं दुसरं काय दिलेलं आहे 5 आणि 8 म्हणजे इथं एक्सची व्हॅल्यू 5 1 2 3 4 5 आणि 8 1 2 3 4 5 6 7 8 इथे आला आहे तो पॉईंट, हा आला आहे तुमचा 5 8. ठीक आहे. त्याच्यानंतर -1 -2, तर -1 म्हणजे इकडं आलं आहे आणि -2 म्हणजे सॉरी 1 2 हे इथं आला आहे तो पॉईंट -1 -2 -1 -2. थोडं जरा असं समजून चला. ठीक आहे. हे लिहायला वगैरे हे सगळं थोडंसं अवघड जाते. जर आपण पेपरवर लिहिलं तर खूप छान लिहिता येते. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे -4 -7, तर -4 म्हणजे 1 2 3 4 आणि 7 1 2 3 4 5 6 7 हा पॉईंट आला इथे. ठीक आहे. आता इथे बघा -4 आणि -7. आता हे जे पॉईंट आले कोणते कोणते आले बघा, इथे एक पॉईंट आलेला आहे, इथे मध्ये एक पॉईंट आलेला आहे या लाईनवर, तर ह्या लाईनला धरून हे लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. आता इथं काय झालेलं आहे गोंधळ, यांनी असे व्हॅल्यू घेतले की ह्या लाईन आहे ना एकदम जवळ आलेले आहे. मी तुम्हाला सांगणार आपण जेव्हा प्रॅक्टिस सेट 1.2 करू ना तर आपण जे ऑर्डर पेअर काढायचे आहे तर व्हॅल्यूज कशा घ्यायला पाहिजे जेणेकरून सुटसुटीत आपल्याला लाईन दिसल्या पाहिजे, अशा प्रकारे आपण करता येते. ठीक आहे. तर इथे बघा आता इथे लाईन ड्रॉ करूया आपण इथं
तर हे बघा इथून लाईन सुरू होणार, हा पण एक पॉईंट आहे, हा दुसरा, तिसरा आणि हा चौथा, असे 4 पॉईंट आहेत इथं. ठीक आहे, ओके झालं आहे. बघा आता इथे बघा हे ग्राफ आपला ड्रॉ झालेला आहे, दोन्ही लाईन आपल्या ड्रॉ झालेल्या आहे. आता काय काय महत्त्वाचं असते ते बघून घ्या याच्यामध्ये. ठीक आहे ना, याला थोडंसं मोठं करूया आपण. हे बघा हे एक लाईन आहे, हे इक्वेशन 1ची लाईन आहे, हे जी दुसरी लाईन आहे ती इक्वेशन 2ची लाईन आहे. ठीक आहे, आता जी इक्वेशन 1ची लाईन आहे ना, आता इथं लाईन अशा खूप जवळजवळ आले, हे सगळे कॉर्डिनेट खूप जवळजवळ आले, व्यवस्थित दिसत नाही आहे. पण हा जो आहे ना तुमचा, हे बघा इक्वेशन 1 काय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. तर ही जी लाईन आहे ही आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 ही लाईन आहे. ठीक आहे, आणि दुसरी जी ही लाईन आहे ती कशाची आहे, ती आहे दुसरा इक्वेशन जो आहे 5x मायनस 3y इज इक्वल टू 1. तर ही लाईन जी आहे 5x मायनस 3y इज इक्वल टू 1, हे अशा दोन्ही लाईनला रिप्रेझेंट करणारे इक्वेशन पण आपल्याला लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथे आपल्याला स्केल लिहावं लागेल है ना. तर इथे लिहावं लागेल आपल्याला स्केल, SCALE, स्केल ऑन बोथ ॲक्सेस. ॲक्सिस नाही लिहावं लागेल तिथे, ॲक्सेस लिहावं लागेल, प्लुरल आहे, दोन्ही ॲक्सेस है ना. काय आहे तुमचं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, हे लिहावंच लागते. ग्राफ जेव्हाही प्लॉट कराल तुम्ही तर तिथं स्केल एक लिहावंच लागते. ठीक आहे, तर हे झालं. त्याच्यानंतर आता तुम्ही बघा आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये लिहिल्यानुसार काय करायचं आहे, प्लॉट द अबोव ऑर्डर पेअर्स ऑन द सेम कोऑर्डिनेट प्लेन. आपण हे सेम इथं प्लॉट केलेले आहे. ड्रॉ ग्राफ्स ऑफ द इक्वेशन, पण ग्राफ पण आपण ड्रॉ केलेला आहे. नोट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. हे जे दोन लाईन आहे हे एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करत आहेत, इथे बघा. आता हे थोडंसं मी इथं तुम्हाला इथं रेड कलरनी दाखवतो आहे बघा. हे जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे म्हणजे -1 2 -1, 2 हा जो पॉईंट आहे, ह्या पॉईंटवर दोन्ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. ठीक आहे ना. तर राईट द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. मग याचं सोल्युशन काय होणार, याचं सोल्युशन होणार की एक्स कॉमा वाय इज इक्वल टू -1, -2 इज द सोल्युशन. म्हणजे याचं सोल्युशन काय आलं तुमचं, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू -1 -2 इज द सोल्युशन आलेलं आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत आपला पार्ट कंप्लीट झालेला आहे, ॲक्टिव्हिटी 1 कंप्लीट झालेला आहे. आता ॲक्टिव्हिटी 2 मध्ये काय म्हटलं आहे, सॉल्व द अबोव इक्वेशन्स बाय मेथड ऑफ इलिमिनेशन. ठीक आहे ना. आता सेम जो इक्वेशन आहे ना त्याला इलिमिनेशन मेथडनी आपल्याला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, आता इकडे तिकडे न करता इथल्या इथेच करून टाकूया आपण पटकन, आणि ते थोडंसं शॉर्टमध्ये करूया. तुम्ही डिटेलमध्ये तुम्ही करा मग. ठीक आहे ना. तिथं बघा काय करायचं आहे. आता इथं दिलेलं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 दिलेलं आहे, आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 5x मायनस 3y इज इक्वल टू 1 दिलेलं आहे. तर इथं आपल्याला काय करायचं असते की एक कुठला तरी तुमचं टर्म जी आहे ती इक्वल असली पाहिजे. ठीक आहे ना. तर इक्वल करायसाठी आपण 3ला इक्वल करूया 3yला. तर 3नी मल्टिप्लाय जर केलं इक्वेशन 1ला तर हे येणार 3x 3y मायनस इज इक्वल टू हे येणार 3. ठीक आहे, मी शॉर्टकटमध्ये करतो आहे बरं का, कारण आपल्याला थोडासा वेळ पण वाचवायचा आहे. ठीक आहे ना. तुम्हाला पण बोर होऊन जाईल जर मी सगळं एकदम डिटेलमध्ये करत गेलो तर. ठीक आहे ना. हे होणार 3. आता ह्याला सॉल्व करा. आता इथे दोन्ही जे साईन आहे ते सारखे आहे, त्याला आपल्याला सबट्रॅक्ट करायला पाहिजे. सबट्रॅक्ट करूया. तर सबट्रॅक्ट करताना हे मायनस होणार, हे प्लस होणार, हे मायनस होणार, हे दोन्ही कॅन्सल होणार. 3x मायनस 5x किती होणार, -2x होणार. -2x इज इक्वल टू हे होणार 2. ठीक आहे, मग एक्सची व्हॅल्यू काय येणार तुमची -1. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू काय आली -1 आली. आता एक्सची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1मध्ये ठेवा है ना. इक्वेशन 1 ॲक्च्युअली तुमचं काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे. ठीक आहे ना. इक्वेशन 1 काय आहे तुमचं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे. ठीक आहे ना. मग इथं एक्सची व्हॅल्यू जर -1 ठेवली तुम्ही, एक्सची व्हॅल्यू -1 ठेवली, इथं हे -1 इज इक्वल टू 1. आता हा जो 1 आहे हा इकडे जाणार तर प्लसचा होणार, हे मायनस आहे तर प्लसचा होणार. तर -y इज इक्वल टू किती होणार, 1 + 1. ठीक आहे, मग -y इज इक्वल टू किती होणार, 2. ठीक आहे, मग वायची व्हॅल्यू काय येणार, इथं -yची व्हॅल्यू नाही काढायची आपल्याला, वायची व्हॅल्यू काढायची. तर हा जो मायनसचा साईन आहे याला देऊन द्यायचा, ते -2 होणार. तर तुमचं बघा एक्स इज इक्वल टू -1 आणि वाय इज इक्वल टू -2. म्हणजे तुमचं सॉल्युशन जे आहे एक्स कॉमा वाय है ना इज इक्वल टू -1 -2 जे आहे इज द सोल्युशन आलेलं आहे बाय इलिमिनेशन मेथड. याचा अर्थ आहे की आपण जे ग्राफ ड्रॉ केलेला आहे, आपण जे सगळे ऑर्डर पेअर काढलेले आहे आणि जो आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट मिळालेला आहे है ना, ते सेम आहे. म्हणजे दोन्ही
आपला बरोबर आलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला आता जे प्रॅक्टिस सेट 1.2 आहे तिथे सगळे इक्वेशन्स आपल्याला असे ग्राफिकल मेथडनी सॉल्व्ह करायचे, इलिमिनेशन मेथडनी नाही करायचे. तर चला बघूया आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 सुरू करायच्या अगोदर इथे बघा एक बॉक्समध्ये अजून एक लेट्स थिंक इथं लिहिलेलं आहे. थोडंसं एक थोडा विचार करा. काय विचार करा? द फॉलोइंग टेबल कंटेन्स द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स फॉर ऑर्डर पेअर्स टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 5x - 3y = 1. म्हणजे वरतीच जो इक्वेशन दिलं होतं ना आपल्याला ते तोच इक्वेशन इथे लिहिला आहे त्यांनी. ठीक आहे ना. आणि पण याच्या ज्या व्हॅल्यूज ज्या काढल्या यांनी तर कशा आल्या बघा. 0, -1/3, 1/5 है ना, हे 4/3 अशा जर व्हॅल्यू आल्या तर ग्राफवर तुम्हाला प्लॉट करायला खूप कठीण होतं. इथं लिहिलेलं आहे इट इज इझी टू है ना. इज इट इझी टू प्लॉट दीज पॉईंट्स? नाही आहे, इझी नाही आहे, टफ आहे. मग आपल्याला काय करायला लागेल? विच प्रिकॉशन टू बी टेकन टू फाइंड ऑर्डर्ड पेअर्स सो दॅट प्लॉटिंग ऑफ पॉईंट्स बिकम्स इझी. तर आपल्याला थोडंसं प्रिकॉशन्स घ्यायची, आपल्याला थोडीशी है ना सतर्कता ठेवायची आहे की आपले जे ऑर्डर पेअर्स जे येणार ते असे यायला पाहिजे जे आपण इझिली ग्राफ पेपरवर प्लॉट करता येईल. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठली पण अशी आपल्या मनाने काही पण व्हॅल्यू नाही ठेवायची. खासकर डबल डिजिटमध्ये तर आलाच नाही पाहिजे कुठलीच व्हॅल्यू. 7-8 मॅक्झिममपर्यंत, प्लस असू दे मायनस असू दे, मॅक्झिमम 7-8पर्यंतच तुमच्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आल्या पाहिजे. हे आपल्याला काळजी घ्यावं लागेल, प्रिकॉशन्स घ्यावे लागेल. ठीक आहे, तर आपण आता सुरू करूया प्रॅक्टिस सेट नंबर 1.2. तर इथे बघा सगळ्यात पहिले तर पहिलं जे आहे ना ते काय लिहिलं आहे? क्वेश्चन नंबर 1 जे आहे ना, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. पहिलं इक्वेशन आहे x + y = 3. दुसरं इक्वेशन आहे x - y = 4. तर इथे आपल्याला फक्त टेबल कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 1 जे आहे ना त्याच्यामध्ये फक्त टेबल कंप्लीट करायचं आहे, ग्राफ ड्रॉ करायचा नाही आहे. ठीक आहे ना. ग्राफ ड्रॉ करायसाठी आपल्याला हे जे टेबल बनवावंच लागतात तर ते टेबल फक्त कंप्लीट करायचं आहे क्वेश्चन नंबर 1मध्ये. तिथे बघा इक्वेशन पहिलं ते इक्वेशन काय दिलेलं आहे? x + y = 3. ठीक आहे, तर याला आपण सॉल्व्ह करूया साईडला. ठीक आहे, इथं बघा इक्वेशन 1 काय दिलेलं आहे आपल्याला? एक्स प्लस, आता हे जे टेबल आहे ना मी इथे खाली नाही करणार ड्रॉ, ह्या इथे जे आहे ना त्यालाच आपण फिल करूया. नंतर आपल्याला सेकंडमध्ये तर करणे भागच आहे. ठीक आहे, ते करावं लागेलच आपल्याला. तर इथं बघा इक्वेशन 1 काय दिलेलं आहे? x + y = 3 दिलेलं आहे. आता याला आपल्याला हा ना काय करायचं आहे? एका साईडला एक व्हेरिएबल ठेवायचं आहे ना, बाकीचा सगळा पोर्शन राईट साईडला घेऊन जायचं आहे. तर इथं x = काय होणार? x = येणार 3 - y. ठीक आहे, आता इथे आपण आहे ना, आता इथे पुन्हा तेच गोंधळ आहे काय की आपल्याला इथं व्हॅल्यू दिलेलं आहे, आपण आपल्या मनाने नाही ठेवायची आहे. तर आता इथं एक्सची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे. हा इक्वेशन 1 आहे बघा. ठीक आहे, तर पुट x = एक्सची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. पुट x = 3 इन द इक्वेशन किंवा अबोव इक्वेशन पण लिहू शकता तुम्ही. ते तुम्ही जे आहे थोडंसं जे रायटिंगचं काम आहे ते व्यवस्थित करा. इन द इक्वेशन मी शॉर्टकटमध्ये करतो आहे थोडंसं. ठीक आहे, तर इथं बघा एक्सची व्हॅल्यू 3 ठेवली तर काय येणार? 3 = 3 - y. ठीक आहे, हा 3 कडे जाणार तर 3 हा प्लसचा आहे तर मायनसचा होऊन जाणार. तर 3 - 3 काय येणार? 0. तर 3 - 3 = 0 - y. ठीक आहे, तर वायची व्हॅल्यू काय येणार? आता हे -y आहे, मग इकडे 0 आहे ना, मग हे 0 काढला तरी काही फरक पडत नाही. तर y = काय? तर फक्त 0 येतो आहे. मग इथं काय येणार? वायची व्हॅल्यू काय येणार? इथं 0. इथं दिलेलं पण आहे 3, 0. ठीक आहे, चला आता काय करायचं आहे? वायची व्हॅल्यू 5 ठेवायची आहे. पुट y = 5 इन द इक्वेशन. आता इथं वायची व्हॅल्यू जर आपण 5 ठेवली तर काय होणार? इक्वेशन काय आहे आपलं? x = 3 - y. ठीक आहे, मग वायची व्हॅल्यू 5 ठेवायची आहे तर 3 - 5. ठीक आहे ना, 3 - 5 केलं तर किती येणार? -2. देअरफॉर x = काय येणार तुमचं? -2. मग वायची व्हॅल्यू जर 5 असेल, वायची व्हॅल्यू जर 5 असेल तर एक्सची व्हॅल्यू काय येणार तुमची? -2. मग इथे काय करावं लागेल? इथं -2. ठीक आहे, मग इथे काय येणार तुमचे पेअर काय येणार? -2, 5. ठीक आहे, आणि तिसरं पेअर तर ऑलरेडी दिलेलं आहे. तर इथं वायची व्हॅल्यू 3 ठेवायची आहे. पुट y = 3 इन द इक्वेशन. पुट y = 3 इन द इक्वेशन.
तर इथे बघा इक्वेशन काय, एक्स इज इक्वल टू 3 मायनस वाय, ठीक आहे ना. वायची व्हॅल्यू जर आपण 3 ठेवली तर काय येणार, एक्स इज इक्वल टू 3 मायनस 3 म्हणजे येऊन जाणार 0. मग एक्सची व्हॅल्यू किती येणार, जर वायची व्हॅल्यू 3 असेल तर एक्सची व्हॅल्यू किती येते, सॉरी इथं देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0, ठीक आहे. तर इथं काय ऑलरेडी दिलेलंच आहे, तर त्यांनी इथं 0 3, तर इथं काय आलं आहे तुमचं 0. ही झाली टेबल 1 कंप्लीट झाली तुमची, ठीक आहे. इथे पण यांनी पण बघा 3-3च कॉर्डिनेट काढले आहेत, 3-3 ऑर्डर पेअर काढलेले आहेत, 3-3च सफिशियंट आहे ना. कारण जर समजा काही चूक असेल ना तर एक पॉईंट तुमचा कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी येणार, तर लगेच तुम्हाला समजणार की काहीतरी चूक झाली आहे, तर तुम्ही मागे जाऊन तुम्ही काय चूक झालेली असेल ते दुरुस्त करू शकता, ठीक आहे. तर 3 पॉईंट सफिशियंट आहे. आता बघा इक्वेशन नंबर 2 जो आहे त्याला सॉल्व करूया आपण, ठीक आहे. तर इक्वेशन नंबर 2 बघा, इक्वेशन नंबर 2 काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, हा आहे इक्वेशन नंबर 2, ठीक आहे. आता इथं काय करायचं आहे, परत तेच एक्सला इकडे लेफ्ट साईडला ठेवूया, ठीक आहे. एक्स इज इक्वल टू 4, वाय तिकडे जाणार तर 4 प्लस वाय होणार, ठीक आहे. आता इथे आपल्याला वायची व्हॅल्यू पहिले त्यांनी 0 ठेवली आहे, तर वायची पुट वाय इज इक्वल टू 0 इन द इक्वेशन. तर एक्स इज इक्वल टू काय येणार तुमचं, एक्स इज इक्वल टू येणार 4 प्लस वायची व्हॅल्यू 0, मग एक्स इज इक्वल टू काय येणार, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 4 येणार, ठीक आहे ना. तर मग इथे काय येणार तुमचं, एक्स किती आलं आहे 4, इथे लिहायचं आपण 4, आणि कॉर्डिनेट काय आले तुमचे 4, 0, ठीक आहे. आता इथं एक्सची व्हॅल्यू मायनस ठेवायची आहे, -1, पुट एक्स इज इक्वल टू -1 इन द इक्वेशन. आता इथे बघा एक्सची व्हॅल्यू आपण -1 ठेवली तर -1 इज इक्वल टू 4 प्लस वाय, ठीक आहे. आता इथं बघा हा वायला आपण इकडे ठेवूया, 4ला इकडे घेऊन जाऊया, ठीक आहे ना. तर हे काय होणार, -1 - 4 इज इक्वल टू वाय, म्हणजे वाय इज इक्वल टू काय येणार -5, ठीक आहे. मग एक्सची व्हॅल्यू जर -1 असेल तर वायची व्हॅल्यू काय येणार -5, तर इथे काय येते -1 - 5, -1 - 5, तर हे आलं आहे -1 - 5, ठीक आहे. आणि तिसरा कॉर्डिनेट त्यांनी ऑलरेडी दिलेलाच आहे, एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली आहे, वायची व्हॅल्यू -4 ठेवली आहे, ठीक आहे ना. तर आपण काय करूया, वायची व्हॅल्यू -4 ठेवूया. तर आपण काय करायचं, पुट वाय इज इक्वल टू -4 है ना. आपलं इक्वेशन काय दिलेलं आहे, इक्वेशन दिलेलं आहे एक्स इज इक्वल टू 4 प्लस वाय. जर इथं आपल्याला वायची व्हॅल्यू आपण -4 ठेवलं तर किती येणार, एक्स इज इक्वल टू 4 प्लस -4, ठीक आहे ना. ब्रॅकेट ओपन केलं तर हे काय होणार 4 - 4 म्हणजेच काय होणार 0. मग एक्सची व्हॅल्यू काय येणार तुमची 0. मग इथे 0 दिलेलाच आहे ऑलरेडी. मग जे शेवटचं जे कॉर्डिनेट आहे ते काय आलं 0 - 4. बस आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा होता, आपल्याला याला पुढं काही करायचं नाही. हे झालं तुमचा क्वेश्चन नंबर 1, ठीक आहे. याला काही याचा ड्रॉ करायचा नाही आहे, ग्राफ ड्रॉ करायचं इथे सांगितलेलं नाही आहे. हां, मात्र जे आता जे क्वेश्चन नंबर 2 आहे तिथे जे दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली, म्हणजे जेवढेही एक इक्वेशन दिलेलं आहे 1 to 6 याला आपल्याला ग्राफिकली म्हणजे ग्राफ ड्रॉ करून याचा सॉल्युशन काढायचं आहे, ठीक आहे. तर चला बघूया क्वेश्चन नंबर 2चा फर्स्ट बघूया पहिले. आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली, याचा आपण पहिलावाला जो क्वेश्चन आहे तो करूया. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये बघा काय दिलेलं आहे, 2 इक्वेशन्स दिलेले आपल्याला. पहिला इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, हा इक्वेशन 1 आहे. आणि दुसरा इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, हा दुसरा इक्वेशन आहे. आता ह्याला आपल्याला इलिमिनेशन मॅथडनी नाही करायचं, याला आपल्याला ग्राफिकल मॅथडनी करायचं आहे. तर ग्राफिकल मॅथडनी करायसाठी आपण जे बघितलं ना याच्या अगोदर, हे जे एक टेबल तयार करावं लागतो आपल्याला, तर तो टेबल आपण घेऊया, ठीक आहे. तर इथे मी ऑलरेडी तयार करून ठेवला आहे, याला आणतो मी इथे. तर असं आपल्याला एक टेबल तयार करून त्याच्यामध्ये एक्स आणि वायचे ऑर्डर पेअर्स आपल्याला काढून घ्यायचे पहिले. तर आपण आता 3-3च काढूया, ठीक आहे. आणि जेव्हाही आपण असा टेबल तयार करतो ना, तर याच्यावरती कुठल्या इक्वेशनचा तो टेबल आहे, ठीक आहे ना, तर तो इक्वेशन आपण इथे वरती लिहून घ्यायचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ह्या इक्वेशनसाठी आपण कॉर्डिनेट्स किंवा आपण ऑर्डर पेअर काढणार आहे ह्या टेबलमध्ये, ठीक आहे. तर आता इथं बघा जसं आपण एक्झाम्पलमध्ये बघितलेलंच आहे, ठीक आहे ना, की याच्यामध्ये वायच्या वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यूज घ्यायच्या, ठीक आहे ना. मग एक्सची व्हॅल्यू निघून जाते याच्यातून, ठीक आहे. तर आपण काय करायचं असतं की
एका साईडला लेफ्ट हँड साईडला एक व्हेरिएबल ठेवायचं फक्त, आणि बाकीचा सगळा जो पार्ट आहे इक्वल साईनच्या राईट साईडला घेऊन जायचं. तर इथे जो इक्वेशन दिलेला आहे आपल्याला, तो इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 दिलेला आहे. मग आपण या साईडला लेफ्ट हँड साईडला फक्त एक्सला ठेवायचं असेल तर या वायला इकडे घेऊन जावं लागेल. हा प्लसचा आहे तर इकडे 6 मायनस वाय होणार. बस आता इथे वायच्या व्हॅल्यू आपण पुट करत जायचं, एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. तर इथे काय करूया, सगळ्यात पहिले आपण, सगळ्यात सोपं आहे, एकदा एक्सची व्हॅल्यू आणि एकदा वायची व्हॅल्यू 0 करून घ्यायची. ठीक आहे ना. तर पुट वाय इज इक्वल टू 0, पुट वाय इज इक्वल टू 0 इन द इक्वेशन. तर किती येणार आपलं, आता थोडं याला वरती घेऊया. ठीक आहे. हा आता आपलं हे बाकी सगळं जाऊ द्या, फक्त आपल्याला ह्या व्हॅल्यूज काढायच्या आहे. ठीक आहे ना. तर आता हे कसं आपल्याला हेच व्यवस्थित दिसलं तर बाकी काही करायची गरज नाही आहे. ठीक आहे ना. इक्वेशन लिहून घेतलेलं आहे आपण ऑलरेडी तिथं. ठीक आहे. आता इथे बघा, पुट वाय इज इक्वल टू 0 इन द इक्वेशन. तर इथे आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे, इक्वेशन आहे एक्स, है ना. हा वाला ह्या इक्वेशनमध्ये ठेवायचं आहे. तर एक्स इज इक्वल टू 6 मायनस वाय. मग इथे वायची व्हॅल्यू 0 ठेवायची आपल्याला. तर वायची व्हॅल्यू 0 ठेवल्यावर काय येणार, 6 मायनस 0 इज इक्वल टू 6. देअरफोर तुमचं काय आलं, एक्स इज इक्वल टू किती आलं आहे, एक्स इज इक्वल टू, देअरफोर एक्स इज इक्वल टू 6 आलं आहे. मग इथे वायची व्हॅल्यू तुम्ही काय ठेवली आहे, 0, है ना. तर वायची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर एक्सची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, 6. म्हणजे पहिला ऑर्डर पेअर आपल्याला काय मिळालं, 6,0. ठीक आहे. चला नेक्स्ट बघू. आता इथे एकदा वायची व्हॅल्यू 0 झाली, एकदा एक्सची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. आता एक्सची व्हॅल्यू 0 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वायची व्हॅल्यू किती ठेवावं लागेल, 6 ठेवावं लागेल. ठीक आहे ना. तर आपण हे नंतर करू. चला लास्टवाला जो आहे ना तो तिथे करू. पहिले आता इथे सेंटरमध्ये कुठली व्हॅल्यू घ्यायची की दोन्ही पॉईंटच्या सेंटरमध्ये यायला पाहिजे. तर आपण घेऊया इथं वायची व्हॅल्यू 2 घेऊया. ठीक आहे. तर इथे बघा, आता थोडं वरती घेऊ परत याला. पुट वाय इज इक्वल टू 2 इन द इक्वेशन. इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला, एक्स इज इक्वल टू 6 मायनस वाय. ठीक आहे ना. हा इक्वेशन 1 आहे. आपण याला थोडंसं वेगळं आहे ना, हे एक व्हॅल्यू काढायसाठी फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे त्याला. ठीक आहे. तर वाय इज इक्वल टू 2 ठेवल्याने काय होणार बघा, 6 मायनस 2 म्हणजे हे किती येणार आपलं, 4. देअरफोर एक्स इज इक्वल टू किती आलं आपलं, 4. म्हणजे वायची व्हॅल्यू 2 जर असेल तर एक्सची व्हॅल्यू किती येणार, 4. तर इथे आपला टेबलमध्ये लिहून घ्यायचं, वाय इज इक्वल टू 2 आणि एक्स इज इक्वल टू 4. तर एक्स इज इक्वल टू 4 आणि वाय इज इक्वल टू आला आहे 2. म्हणजे तुमचा एक ऑर्डर पेअर आला आहे 4, 2. ठीक आहे. आता एक लास्ट एक काढूया आपण. 3-3च काढायचे आपल्याला. ठीक आहे ना. 4-4 काढायला बराच वेळ लागतो आहे. हे इझी क्वेश्चन आहे म्हणून याला लवकर होऊन जाईल. नंतरचे जे आहे 6, 7 वगैरे त्याला खूप वेळ लागतो. ठीक आहे ना. तिथे आता आपण करूया पुट वाय इज इक्वल टू किती ठेवावं लागेल, वाय इज इक्वल टू 6 ठेवावं लागेल, 6 इन द इक्वेशन. तरच एक्सची व्हॅल्यू 0 येणार ना. तर हे बघा तुमचं इक्वेशन काय आहे, एक्स इज इक्वल टू 6 मायनस वाय. ठीक आहे ना. तर वायची व्हॅल्यू 6 मायनस 6 ठेवली तर एक्सची व्हॅल्यू येणार तुमची 0 आहे ना. देअरफोर एक्स इज इक्वल टू किती येणार, 0. मग इथं काय काय लिहावं लागेल आपल्याला, वरती एक्सच्या जागी 0 आणि खाली इथे येणार 0 आणि इथे येणार 6. म्हणजे तुमचा थर्ड जो ऑर्डर पेअर आहे तो मिळाला 0, 6. ठीक आहे. हे झालं इक्वेशन 1साठी. हा जो इक्वेशन 1 आहे ना, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 हा इक्वेशन 1 आहे. याच्यासाठी आपलं हे टेबल तयार झालं आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 ऑर्डर पेअर मिळाले. आता हे आपण ग्राफवर प्लॉट करून याची लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. पण आता अजून एक दुसरं इक्वेशन आहे. तसंच जसं याचं काढलं आहे तसंच आपण दुसऱ्या इक्वेशनसाठी पण टेबल तयार करून घ्यावं लागेल. तर आपण दुसऱ्या इक्वेशनसाठी पण टेबल तयार करूया. आता इक्वेशन 2 काय दिलेलं आहे आपल्याला, इक्वेशन 2 दिलेलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे. आणि तुम्ही पण लिहिताना बॉक्सच्या वरती इक्वेशन असं लिहा. ठीक आहे ना. ह्या इक्वेशनसाठी हे सगळे ऑर्डर पेअर आपण काढलेले आहे असं तिथून समजेल. ठीक आहे ना एक्झामिनरला. त्याच्या खाली मग सगळे वायची वेगवेगळ्या व्हॅल्यू पुट करून एक्सच्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. इथे बघा, इथे परत आपल्याला काय करायचं आहे, ह्याला जर आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू काढायची आहे तर आपण एक्सला एका साईडला ठेवूया है ना. लेफ्ट हँड साईडला एक्स इज इक्वल टू ह्या ज्या वायला इकडं आपण शिफ्ट करूया. तर मायनसचा आहे तर तो इकडे जाऊन राईट हँड साईडला जाऊन तो काय होणार, प्लसचा होणार. तर वाय इज इक्वल टू 4, एक्स इज इक्वल टू 4 प्लस वाय होणार. ठीक आहे. आता इथं आपण वायच्या वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यू पुट करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर एक सोपं आहे की वायची व्हॅल्यू पहिले 0 ठेवायची. ठीक आहे ना. सगळ्यात पहिले तर वायची व्हॅल्यू 0 ठेवायची. तर पुट
y इज इक्वल टू 0 इन द इक्वेशन. मग इथं इक्वेशन काय आहे आपलं, x इज इक्वल टू 4 + y. ठीक आहे. जर वायची व्हॅल्यू 0 ठेवली तर काय येणार, 4 + 0. मग देअरफोर x इज इक्वल टू काय येणार तुमचं, 4 येणार. ठीक आहे ना. तर वायची व्हॅल्यू जेव्हा 0 ठेवली तर एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची 4. म्हणजे एक ऑर्डर पेअर तुम्हाला काय मिळाला आता, 4 0. ठीक आहे. असंच आपण इथं जर वायची व्हॅल्यू -4 ठेवली तर एक्सची व्हॅल्यू 0 होणार. ठीक आहे ना. तर थर्ड याच्यामध्ये तसं ठेवूया आपण. आता मध्ये एक कुठली तरी व्हॅल्यू घ्यायची आहे ना सेंटरमध्ये. ठीक आहे. थोडं खाली घेऊया याला आता. इथं वायची व्हॅल्यू आता काय घ्यायला पाहिजे, वायची व्हॅल्यू घेऊया आपण इथं -2 है ना. तर पुट y इज इक्वल टू -2 इन द इक्वेशन. मग एक्सची व्हॅल्यू काय येणार, x इज इक्वल टू 4 है ना प्लस y. म्हणजे 4 आणि वायची व्हॅल्यू आता आपण काय ठेवतो आहे, -2 लिहितो आहे. ठीक आहे. इथे थोडंसं लक्ष द्या. आता आपण इथं प्लसचं साईन पहिले तसंच लिहिलं आणि वायच्या जागी ब्रॅकेटमध्ये -2 लिहिलं आहे. ठीक आहे ना. हे इथं लक्ष द्यायचं, कारण काय होतं इथं चुकामुक व्हायची शक्यता असते. ठीक आहे. आता आपल्याला हे ब्रॅकेट जेव्हा आपण ओपन करू तर हे प्लसचं साईन आहे, हे मायनसचं साईन आहे, तर इथं मायनस येणार. ठीक आहे ना. मग 4 - 2 आलं आहे तर एक्सची व्हॅल्यू काय येणार, एक्सची व्हॅल्यू येणार तुमची 2. ठीक आहे ना. देअरफोर एक्स इज इक्वल टू किती आलं आहे, 4 - 2 2 आलं आहे. ठीक आहे ना. तर वायची व्हॅल्यू -2 आणि एक्सची व्हॅल्यू 2 येणार. तर इथं आपलं येणार 2. इथे आपण ठेवलं वायची व्हॅल्यू काय ठेवली आपण, -2 आणि इथे आलं आहे तुमचं 2. म्हणजे इक्वेशनचं आपल्याला ऑर्डर पेअर काय मिळालं आहे, एक 2 - 2. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता तिसरा, पुट y इज इक्वल टू -4 इन द इक्वेशन. मग काय येणार, x इज इक्वल टू 4 है ना प्लस -4. ठीक आहे ना. परत इथं आता ब्रॅकेट ओपन होईल तर हे काय होणार, 4 - 4 होणार, प्लस मायनस तर मायनस होत असते. ठीक आहे ना. 4 - 4 केलं तर 0 येणार. तर तुमचं एक्सची व्हॅल्यू किती आली, देअरफोर एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर इथं आता नेहमी वर खाली करायला मी थोडंसं मला अवघड व्हायला लागलं आहे. हां, वायची व्हॅल्यू -4 आणि एक्सची व्हॅल्यू आली 0. तर इथं आपल्याला येणार 0 आणि इथे आलं -4. म्हणजे तिसरं जे ऑर्डर पेअर आहे ते आलं आपलं 0, -4. ठीक आहे. हे अगदी सोपं आहे यार. पेपरवर आपण जर करतो म्हटलं ना पटापट होतं आहे. हे मला जरा कसं आहे, हे सॉफ्टवेअर पण जरासं मला एवढं व्यवस्थित जमत नाही आहे, फास्ट करता नाही यायला लागलं. ठीक आहे. समजून चला थोडंसं. चला बघूया आता आपल्याला दोन्ही टेबल तयार झाले दोन्ही इक्वेशनसाठी. ठीक आहे. आता आपल्याला हे बाकीचे खालचं जे आहे ना ते आपण इथं ॲक्च्युली तुम्हाला तर जसं लिहिलं आहे तसंच लिहून राहू द्यायचं आहे, पण मी तर याला इरेज करतो. आपल्याला आता ह्या टेबलशीच मतलब आहे. ठीक आहे ना. खाली यायचं काही गरज नाही आता सध्या, त्याला आपण डिलीट. आता इथे बघा आपल्याला दोन्ही इक्वेशनसाठी आपण 2 टेबल तयार करून घेतले आहे आणि याचे ऑर्डर पेअर्स आपल्याला मिळाले आहे. ठीक आहे ना. या ऑर्डर पेअर्सला आपल्याला आता आपल्याला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचं आहे आणि जे काही जिथे प्लॉटिंग होईल है ना, हे तिन्ही कॉर्डिनेट्सची, तर तिथे आपल्याला त्यांना एका लाईनमध्ये जोडून घ्यायचं आहे. ते बघूया आता. याचे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढून घेतो आता मी पहिला. ओके. आता तुम्हाला हे तर माहितीच असेल, इकडे एक्स असतो, हा जो हॉरिझॉन्टल लाईन आहे ही असते आपली एक्स ॲक्सिस. ठीक आहे. आणि राईट साईडला जे व्हॅल्यूज असतात ते आपल्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात. ठीक आहे. आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह व्हॅल्यू असतात, याला एक्स डॅश करतो आपण. ठीक आहे. असंच हे जे व्हर्टिकल लाईन आहे, वरच्या साईडला हे वाय ॲक्सिस आहे, तर वरच्या साईडला याच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात आणि खाली जे असतात सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यू असतात. ठीक आहे. चला, तर इथे आता आपल्याला पहिला जो आहे इक्वेशन है ना, इक्वेशन नंबर 1 x + y = 6, त्याच्यासाठी आपल्याला जे ऑर्डर पेअर्स मिळाले आहे ते एक एक करून आपण प्लॉट करूया. पहिला ऑर्डर पेअर आहे 6 0. एक्सची व्हॅल्यू आहे 6. मग इथं आपल्याला एक्स ॲक्सिसवर 6 काउंट करायचे आहे. तर इथं 0 हा सेंटर पॉईंट जो असतो यांचा दोघांचा जो जिथे क्रॉस होतात ना दोन्ही ॲक्सेस, तो आहे 0. इथून 1 2 3 4 5 6 आणि वायची व्हॅल्यू 0 आहे, तर हे इथंच येणार. हा पॉईंट आला इथे. ठीक आहे. हा पहिला पॉईंट आला इथे. ठीक आहे. त्याला आता असं राऊंड करून असं तुम्ही जेव्हा पेन्सिलनी करता ना, पेन्सिलनीच करायचं आहे ग्राफवर. ठीक आहे ना. पेन यूज नाही करायचं आहे ग्राफ पेपरवर. तर इथं डॉट लावायचं आणि त्याला असं सर्कल करायचं आणि त्याचे जे काही कॉर्डिनेट्स आहेत ते लिहून घ्यायचे. त्याचे कॉर्डिनेट काय आहे, 6, 0. ठीक आहे. असं लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरं काय आहे बघा, 4, 2.
एक्स ॲक्सिसवर आपल्याला 4 काउंट करायचं आहे. तर 1 2 3 4 आणि वाय ॲक्सिसवर +2 वरती जाणार 1 2 म्हणजे दुसरा जो पॉईंट आहे आपल्याला मिळाला हा वाला पॉईंट. ठीक आहे. हा काय आहे 4 2 4,2. ठीक आहे. तिसरा आहे 0 म्हणजे एक्सला इथं 0 इकडं जायचंच नाही इथं आणि वरती जायचं फक्त 6 वाय ॲक्सिसवर आपल्याला 6 काउंट करायचं आहे. तर 1 2 3 4 5 6 इथं आला आहे पॉईंट. ठीक आहे. हा आला आहे तुमचा 0 6 0 6 ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट आले 0 6. आता हे जे तिन्ही पॉईंट आहेत तुम्ही बघा एका लाईनमध्ये दिसत आहेत. ठीक आहे ना. तर इथे आपण एक लाईन ड्रॉ करूया. तर इथे बघा इथे लाईन ड्रॉ जर आपण केली हे बघा हे तिन्ही पॉईंट एकदम एका लाईनमध्ये येतात. ठीक आहे. आता हे पेन्सिलनी तेवढं व्यवस्थित येतं आहे. ठीक आहे. इथे आता हे मी डिजिटली इथे करतो आहे ना तिथे बरोबर आपल्याला एकदम परफेक्ट एकदम येणार नाही आहे. पण तुम्ही थोडं समजून चला हे एका लाईनमध्येच असतात. ठीक आहे. हे बघा हे एका लाईनमध्ये आलं आहे. आता ही लाईन जरा मी इकडे वरती घेतो. हे ग्राफच्या बाहेर नाही न्यायची या लाईनला. ही लाईन जी आहे ग्राफच्या आतच असतं हे. ठीक आहे. ग्राफच्या आतमध्येच असायला पाहिजे बाहेर नाही जाऊ शकत ही लाईन. हे बघा ही लाईन आली. आता ही जी लाईन आली आहे ना ही काय आहे ॲक्च्युली हा आहे आपला इक्वेशन जो आहे x + y = 6 आहे. ठीक आहे. x + y = 6 जो इक्वेशन आहे आपला त्याची ही लाईन आहे. ठीक आहे ना. त्याचे आपण जे ऑर्डर पेअर्स काढले ठीक आहे ना ते ऑर्डर पेअर आपण इथं प्लॉट केले ग्राफवर आणि त्यांना एका लाईननी जॉईंट करून घेतले तिन्ही पॉईंटला. तर ही आपल्याला लाईन मिळाली. आता इथं हे दुसरा जो आहे तसंच आपल्याला दुसऱ्या इक्वेशनची जी लाईन आहे ती पण काढायची आहे. तर दुसऱ्या इक्वेशनचे आपण बघूया काय काय आहे. बघा ऑर्डर पेअर पहिला आहे 4 0 4 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 4 1 1 2 3 4 आणि वायची व्हॅल्यू 0. तर मग हा इथेच येणार आहे. हा जो पॉईंट आला आहे तो आला आहे 4 0 4 0. कॉर्डिनेट लिहिणं खूप आवश्यक आहे. कॉर्डिनेट लिहायचं विसरू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे 2 -2 म्हणजे इथून एक्स ॲक्सिसवर 2 काउंट करायचे 1 2 आणि खाली -2 आहे ना तर खाली जाणार आता आहे 1 आणि 2 इथं आला आहे पॉईंट. ठीक आहे. तर इथं पॉईंट आला तो हा काय आला तुमचा 2 -2 2 -2. ठीक आहे. तिसरा आता बघा 0 आणि -4. तर 0 म्हणजे इथं एक्स ॲक्सिसवर पुढं जायचंच नाही आहे फक्त खाली -4. तर 1 2 3 4 तिसरा पॉईंट इथे आला आहे तुमचा. ठीक आहे. हा आला आहे 0 -4 0 -4. ठीक आहे. हे इथं लिहायला खूप अवघड जाते आहे. आपण पेपरवर खूप छान लिहिता येते बरं काय. चला आता इथे पण एक हे तिन्ही पॉईंट आहे ना यांना हे एका लाईनवर आलेले आहेत. ठीक आहे. याची पण एक लाईन आपण ड्रॉ करूया. तर इथे बघा ही लाईन झाली तुमची ही एक मोठी याच्यासाठी घेतो आहे मी थोडी याला आपल्याला मागं करायचं आहे. ठीक आहे ना. तर ही आता थोडं मागं घेऊन घेऊया याला. ग्राफच्या आतमध्येच असली पाहिजे ना ही लाईन ग्राफच्या बाहेर थोडी जाते. ठीक आहे. आता ह्या लाईन ज्या आहे दोन्ही लाईन बघा एका पॉईंटवर इंटरसेक्ट होत आहेत. ठीक आहे. ह्या दोन्हीच्या लाईन ही जी लाईन आहे आता इथं आपल्याला ग्राफमध्ये काय काय सगळ्यात महत्त्वाचं हे तर झालं तुमचं ग्राफ तुम्ही तयार केला आहे. पण इथं ना ह्या ज्या लाईन आहे ठीक आहे ह्या लाईन ही लाईन कुठल्या इक्वेशनसाठी आहे ते लिहायचं आपल्याला. x + y ही जी आहे ही लाईन जी आहे काय आहे x + y = 6. ठीक आहे. आणि ही जी लाईन आहे ही आहे x - y = 4. ही लाईन आहे x - y = 4. ठीक आहे. आता ह्या दोन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट होत आहे बघा हा वाला पॉईंट आहे इथे बघा. ठीक आहे. आता हे तुम्हाला इथं फक्त पेन्सिलचा यूज करायचा आहे आणि कुठलाही दुसरा कलर पेन वगैरे यूज करायचा नाही. आता इथे मी रेड कलर यूज करतो आहे पण तुम्हाला नाही करायचं आहे तसं इथं. तर हा जो पॉईंट आहे इथे बघा हा पॉईंट किती आला आहे तुमचा बघा इकडे 1 2 3 4 5 आणि वाय ॲक्सिसवर 1 म्हणजे याचे कॉर्डिनेट काय आले तुमचे 5 1. ठीक आहे. याचे कॉर्डिनेट आले तुमचे 5 1 आणि हा जो इंटरसेक्शनचा जो पॉईंट आहे हाच या दोन्ही इक्वेशनचं सॉल्युशन आहे. ठीक आहे ना. तर इथे जे सॉल्युशन आहे ते काय आलं आपलं x, y = 5, 1 इज द सॉल्युशन. सोल्युशन. ठीक आहे. याचं सॉल्युशन काय आहे ना x, y = 5, 1 इज द सॉल्युशन. हे झालं ह्या दोन्ही इक्वेशनचं तुमचं ग्राफिकल मॅथडनी आपण याला सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे. समजलं असेल. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त तुमचं जरा लक्ष ठेवा प्लस मायनसमध्ये चुका होऊ शकतात. ठीक आहे. आणि जे पॉईंट आहे तुम्ही शक्यतो असे घ्या की दूर दूर असले पाहिजे एकदम जवळ असले तर ह्या सगळ्या गोष्टी लिहायला तुम्हाला प्रॉब्लेम होईल. ठीक आहे. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं राहिलं याच्यामध्ये स्केल लिहायचा असतो. स्केल लिहायला कधी विसरू नका. स्केल ऑन बोथ ॲक्सेस
ॲक्सिस नाही लिहायचं इथं, दोन ॲक्सिस हां, दोन्ही ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट हे लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना. हे जर नाही लिहिलं तर एखादा मार्क तुमचा कट होऊ शकतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुमचं लाईन वगैरे ड्रॉ केल्यानंतर सगळे पॉईंट प्लॉट केल्यानंतर लाईन ड्रॉ करून स्केल लिहायचा. त्या लाईनचा जो इक्वेशन, ही जी लाईन कुठल्या इक्वेशनला रिप्रेझेंट करत आहे तो इक्वेशन पण लिहायचा त्या लाईनवर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ग्राफ पेपरवरच तुमचं सोल्युशन पण लिहायचं. हे जे सोल्युशन आहे तुम्ही पेननी लिहू शकता, पण बाकीचं सगळं पेन्सिलनी करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे पहिला क्वेश्चन आपला झाला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये दोन इक्वेशन दिलेले आपल्याला. कुठले कुठले आहेत ते बघा. पहिलं इक्वेशन आहे x + y इज इक्वल टू, सेकंड नंबरचा क्वेश्चन करतोय आता आपण, x + y इज इक्वल टू 5. आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे, हा पहिला इक्वेशन झाला. दुसरा इक्वेशन दिलेला आहे x - y इज इक्वल टू 3. हा दुसरा इक्वेशन आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला ह्या दोन्ही इक्वेशनसाठी आपल्याला टेबल तयार करून घ्यावं लागेल. ठीक आहे. तर टेबल तयार करूया, बघूया याचा. इक्वेशन नंबर 1 साठी आपण टेबल तयार करूया आता. इक्वेशन 1 काय दिलेलं आहे आपलं, x + y इज इक्वल टू 5. ठीक आहे. तिथे ह्या इक्वेशनला आपण है ना, इक्वेशन काय दिलेलं आहे, x + y इज इक्वल टू 5. याला आपण एक व्हेरिएबल एका लेफ्ट साईडला ठेवायचं आहे ना, x इज इक्वल टू, बाकीचा पण सगळं पार्ट जो आहे तो राईट साईडला घेऊन जायचा. तरी काय होणार, x इज इक्वल टू 5 - y. ठीक आहे ना, प्लसचा मायनसमध्ये होणार. ठीक आहे. आता इथं वायच्या व्हॅल्यू ठेवायच्या, एक्सचे व्हॅल्यू आपल्याला मिळत जातील. तर सगळ्यात पहिले तर वायची व्हॅल्यू 0 ठेवून टाकायची है ना. तर पुट y इज इक्वल टू 0, पुट y इज इक्वल टू 0 इन इक्वेशन. तर y इज इक्वल टू 0 ठेवलं तर आपल्याला काय मिळणार, x इज इक्वल टू 5 - 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू येणार आपली 5. म्हणजे आपलं पहिला कोऑर्डिनेट काय मिळालं आपल्याला, वायची व्हॅल्यू आपण ठेवली आहे 0 आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 5. म्हणजे 5 0 हे पहिलं आपलं ऑर्डर पेअर आपल्याला मिळालं. ठीक आहे. नेक्स्ट बघू. एक्सची व्हॅल्यू आता आपण ठेवून देऊया 2 ठेवूया. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू पुट y इज इक्वल टू 2 इन द इक्वेशन. मग इथं बघा इक्वेशन काय आहे आपलं, 5x इज इक्वल टू 5 - y. ठीक आहे ना. मग इथं वायची व्हॅल्यू 2 ठेवली तर किती येणार, x इज इक्वल टू 5 - 2 म्हणजे x किती येणार, x इज इक्वल टू येणार 3. मग आपल्याला y इज इक्वल टू 2 ठेवलं तर वायची व्हॅल्यू 2 जर आपण ठेवली इथे तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते 3. म्हणजे दुसरा ऑर्डर पेअर आपल्याला मिळालं 3 2. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता हे बघा मी थोडेसे असे 2-2चा डिफरन्स ठेवतो आहे. म्हणजे कमीत कमी 2 बॉक्स सोडून आपला नेक्स्ट पॉईंट आला पाहिजे. एक सोडला तर जवळ येऊन जाईल सगळे पॉईंट. ठीक आहे ना. मग तिथंच आपल्याला सगळं ते असं किचकट दिसेल, कारण ते डॉट करून त्याला सर्कल करावं लागते, तिथं कॉर्डिनेट लिहावं लागते आपल्याला. ठीक आहे ना. मग ते खूप जवळ होऊन जाईल ना, तर ग्राफ दिसायला चांगला नाही दिसत. त्यामुळे थोडे दूर घ्यायचे पॉईंट. हां. आता आपल्याला थर्डची व्हॅल्यू घेऊया आपण 5 घेऊया. ठीक आहे ना. वायची व्हॅल्यू घेऊया 5 म्हणजे जेणेकरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू 0 मिळून जाईल. ठीक आहे. तर y इज इक्वल टू पुट y इज इक्वल टू y इज इक्वल टू 5 इन द इक्वेशन. तर इथे बघा इक्वेशन काय आहे आपलं, x इज इक्वल टू 5 - y. ठीक आहे. मग वायची व्हॅल्यू जर आपण 5 ठेवली तर काय होणार, 5 - 5 0. तर एक्सची व्हॅल्यू काय येते आपल्याला 0. मग y इज इक्वल टू 5 आणि x इज इक्वल टू 0. इथे आपण ठेवून देऊया टेबलमध्ये. वायची व्हॅल्यू आपण घेतली आहे 5, एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0. म्हणजे आपला तिसरा जो कोऑर्डिनेट म्हणा किंवा ऑर्डर पेअर म्हणा तो काय मिळाला आपल्याला 0,5. ठीक आहे. अशा हे झालं इक्वेशन 1 साठी टेबल. असंच आपण इक्वेशन 2 साठी तयार करूया. इक्वेशन नंबर 2 काय आहे बघा आपलं. इक्वेशन नंबर 2 दिलेलं आहे x - y इज इक्वल टू 3. ह्या दुसऱ्या इक्वेशनसाठी आता आपण टेबल तयार करतो आहे. ठीक आहे. आता हे जो इक्वेशन आहे x - y इज इक्वल टू 3, याला काय करायचं, इथे आपण हे बघा इथे तसं तर काही करायची गरज नाही आहे ना. आपल्याला नंतर काय करावं लागेल, हा इथं सपोज y जो आहे ना, याची व्हॅल्यू समजा आपण जी काही ठेवू. ठीक आहे ना. सपोज आता इथं 1 ठेवली तर आपल्याला या 1ला इकडे घेऊन जावंच लागेल राईट हँड साईडला. तर त्याच्या अगोदरच आपण काय करू, याला पहिलेच इक्वेशन जो आहे ना x इज इक्वल टू 3 है ना, इकडं -y आहे, इकडे जाणार है ना. -yला जर इकडे आपण शिफ्ट केलं तर मायनसचा प्लस होणार, तर 3 + y होणार.
तर इथे वायची जी काही व्हॅल्यू ठेवू त्या व्हॅल्यूला आपण इकडं घेऊन जावं लागेल ना आपल्याला. त्यामुळे आपण हे पहिलेच इक्वेशनला पहिलेच असंच ठेवून देतो आहे ना, जेणेकरून वायची व्हॅल्यू ठेवली की एक्सची व्हॅल्यू लगेच मिळेल. तर इथे आता आपलं सगळ्यात पहिले तर वायची व्हॅल्यू 0 ठेवून टाकायची. ठीक आहे. तर पुट वाय इज इक्वल टू 0 है ना इन द इक्वेशन. तर काय येतं बघा, एक्सची व्हॅल्यू काय येणार आपल्याला 3 + 0. ठीक आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3 येणार. मग वायची व्हॅल्यू आपण ठेवली आहे 0, तर एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3. म्हणजे आपले कॉर्डिनेट काय मिळाले 3 0 3 0. ठीक आहे. दुसरा बघूया आता दुसऱ्यांदा आपण वायची व्हॅल्यू अशी ठेवायची जेणेकरून थोडं दूर 2 याचा डिफरन्स आला पाहिजे. ठीक आहे ना. तर इथे आपण काय करूया, वायची व्हॅल्यू घेऊया, अशी व्हॅल्यू घेऊया जी आता 1 घेऊ शकतो आपण, पण ते जवळ येणार ना पॉईंट. मग आपण 2 घेऊया. 2 घेतलं तर काय होणार, पण हे +2 जर घेतलं तर हे एक्सची व्हॅल्यू वाढत जाणार. वायची व्हॅल्यू अजून जेवढी मोठी ठेवू तेवढी एक्सची व्हॅल्यू वाढत जाणार. आपण मायनसमध्ये घेऊया आता आपण व्हॅल्यू. पुट वाय इज इक्वल टू -2 इन द इक्वेशन. मग इथे इक्वेशन काय आहे आपलं, एक्स इज इक्वल टू 3 + वाय. ठीक आहे. मग इथं वायची व्हॅल्यू आपण काय ठेवणार आहे, -2 ठेवणार आहे. तर 3 प्लस आणि वायची व्हॅल्यू -2 असं ब्रॅकेटमध्ये लिहायचं. ठीक आहे. मग नंतर ब्रॅकेट ओपन केलं तर काय होणार, हे 3 आणि प्लस मायनस मायनस होणार, 3 - 2 होणार आहे. मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1. म्हणजे आपले कॉर्डिनेट काय आले आता, आपले कॉर्डिनेट आले वाय है ना, एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू -2. म्हणजे आलं आहे 1, -2. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. आता वायची व्हॅल्यू वेगळी ठेवू आपण थोडी. ठीक आहे. 0 न ठेवता आहे ना, 0 ठेवलं तर परत ते जवळ येणार परत. तर आपण काय करू, पुट जेवढं मायनसमध्ये जेवढी मोठी ठेवू, तर पुट वाय इज इक्वल टू -4. पुट वाय इज इक्वल टू -4 ठेवूया इन द इक्वेशन. बघा एक्स इक्वेशन काय आपलं, एक्स इज इक्वल टू 3 + वाय. ठीक आहे. इथे वायची व्हॅल्यू आपण ठेवूया -4. ठीक आहे. हे जाणून मी असं ब्रॅकेटमध्ये, तुम्ही पण ब्रॅकेटमध्ये लिहा जेणेकरून ना चूक होणार नाही. ठीक आहे ना. तर 3 ब्रॅकेट ओपन झाल्यावर येणार 3 - 4. ठीक आहे. मग आपलं एक्स किती येतो आहे, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3 - 4 केलं तर येणार -1. आपल्याला तिसरा ऑर्डर पेअर काय मिळाला किंवा तिसरे कॉर्डिनेट काय मिळाले, -1 -4. तर इथे आपण लिहून घेऊया -1 -4. -1 -4 हे आलं -1 -4. अशा प्रकारे आपल्या दोन्ही इक्वेशनसाठी 3 आपल्याला ऑर्डर पेअर मिळाले. तर आपण आता याचा ग्राफ ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे. हे बघा, एकदा तुम्ही वाटल्यास तर याचं एक स्क्रीनशॉट काढून ठेवून घ्या. ठीक आहे ना. याचं सॉल्युशन आपण दोन्ही जे इक्वेशन आहे ते कसे सॉल्व्ह केलेले आहे, ह्याच्या व्हॅल्यूज आपण टेबलमध्ये पुट केलेले आहे ते कशा केले आहे ते इथं एकदा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. कारण मला आता हे खालचं सगळं इरेज करावं लागेल, कारण याच्या खाली आपण आता ग्राफ पेपर घेऊया. ठीक आहे ना. आता टेबलमध्ये जे आपले कॉर्डिनेट्स आले, आपले जे ऑर्डर पेअर्स आले, त्यांना आपण प्लॉट करून ग्राफ तयार करूया. ठीक आहे. तिथे बघा पहिला जो टेबल आहे म्हणजे इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन जो दिलेला आहे आपल्याला एक्स + वाय इज इक्वल टू 5 साठी काय आले आपले ऑर्डर पेअर. पहिला आला आहे 5 आणि 0. म्हणजे एक्स ॲक्सिस जे आहे ना त्याच्यावर आपल्याला 5 काउंट करायचे आहे आणि वाय ॲक्सिसवर 0. तर 1 2 3 4 5 आणि वाय जो ॲक्सिस आहे तो तर इथेच असणार आहे. ठीक आहे ना. 0 आहे ना वायची व्हॅल्यू. तर आपलं आलं इथं हा वाला पॉईंट आला आहे. जरा व्यवस्थित हे बघा, हे झालं आपला 5,0. ठीक आहे. 5,0 झाला आहे हा. त्याच्यानंतर बघा दुसरा काय दिला आहे 3,2. म्हणजे एक्स ॲक्सिसवर 3 1 2 3 आणि वाय ॲक्सिसवर 2 1 2. म्हणजे हा इथे आला आहे. ठीक आहे. हा कुठला आहे 3,2. त्याच्यानंतर आता बघा 0 एक्स ॲक्सिसवर 0 म्हणजे इथं 0 इथं सेंटरमध्ये असते हां. आणि वाय ॲक्सिसवर 5 1 2 3 4 5. इथं आला 5. ठीक आहे. पेननी जरा पेन्सिलनी व्यवस्थित होते बरं का पेपरवर, पण इथे जरासा गोंधळ व्हायला लागला आहे थोडा. ठीक आहे. चला हे, कारण मग थोडं डॉट इकडे तिकडे झाला ना ते लाईनवर दिसणार नाही ते बरोबर. ठीक आहे. तर असे 3 ड्रॉ झाले. हे काय, याचं का ऑर्डर पेअर, त्याचं कॉर्डिनेट काय आहे 0 5. ठीक आहे. आता याला एका लाईननी आपण कनेक्ट करून घेऊया. ठीक आहे. हे बघा ही लाईन आहे
एका लाईनमध्ये आलेत. ठीक आहे, ही जी लाईन आहे हे कशाची आहे, इक्वेशन 1ची लाईन आहे. ठीक आहे, या लाईनला जर असं वरती घ्यावं लागेल ग्राफच्या आतमध्ये. ओके, असंच आता दुसऱ्या इक्वेशनसाठी आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. दुसरा जो इक्वेशन आहे x - y = 3. त्याच्यासाठी बघा पहिलं काय आहे 3,0 म्हणजे x ॲक्सिसवर 3 आणि y ॲक्सिसवर 0. तर 1 2 3 1 2 3 आणि y ॲक्सिसवर 0 म्हणजे हे इथेच राहणार आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट आपला आला इथे. ठीक आहे, दुसरा पॉईंट बघा आता 1 - 2. x ॲक्सिसवर 1 आणि y ॲक्सिसवर -2 म्हणजे खाली जाणार. तर 1 आणि 2 इथे येणार. ठीक आहे, हे आला तुमचा पॉईंट. हा पहिला काय 30. त्याच्यानंतर हा आहे तुमचा 1 - 2 1 - 2. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा काय आहे -1 - 4. x ॲक्सिसवर -1 म्हणजे इकडं जावं लागेल -1. ठीक आहे, आणि -4 म्हणजे खाली 1 2 3 4 हा इथे येतो. हा आला आहे तुमचा पॉईंट आला आहे -1 - 4 -1 - 4. ठीक आहे, आता यांना पण आपण एका लाईननी तिन्ही पॉईंटला आपण एक लाईन ड्रॉ करूया याच्यावर. ठीक आहे, तर ही लाईन आली. ओके, तिन्ही याच्यावरून जाती आहे बरोबर लाईन. ठीक आहे, आता बघा आता काय काय करावं लागते. सगळ्यात पहिले तर इथं आपला ड्रॉ झाला आहे ग्राफ. ठीक आहे ना, जे आपल्याला ऑर्डर पेयर्स मिळाले. ठीक आहे ना, ऑर्डर पेयर्स आपण प्लॉट केले आणि प्लॉट करून आपल्याला 2 लाईन आपल्याला मिळाल्या. ही जी लाईन आहे आता सगळ्यात पहिले तर स्केल लिहायचा इथं. स्केल काय आहे आपला ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. ठीक आहे ना, आपण 1 हा जो ग्राफ पेपर असतो ना याच्यामध्ये जो एक बॉक्स असतो ना तो त्याची लेंथ 1 सेंटीमीटर असते. ठीक आहे, तर आपण एका याला एकच काउंट केलं ना 1 2 3 4 5 है ना 1 युनिट आपण काउंट केलं आहे म्हणून त्याचा स्केल असा येणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जे आपण लाईन ड्रॉ केले आहे ना यांचं आपल्याला नाव लिहायचं आहे. ठीक आहे ना, ही जी लाईन आहे पहिली लाईन आपली कुठली आहे पहिल्या इक्वेशनची ही आहे x + y = 5. आणि दुसरी लाईन जी आहे दुसऱ्या इक्वेशनची ती आहे x - y = 3. हे 2 लाईन झाल्या. ठीक आहे, आता ह्या दोन्ही लाईन बघा कुठे इंटरसेक्ट करता इथं ह्या पॉईंटला इंटरसेक्ट करता आहे. ठीक आहे, आणि हा पॉईंट कुठला आहे, हा पॉईंट जर आपण काउंट केला तर 1 2 3 4 आणि इथे 1 म्हणजे 4,1 आणि हेच तुमचं काय होणार सॉल्युशन होणार. या दोन्ही इक्वेशनचं सॉल्युशन होणार. म्हणजे इथे आपण काय लिहिणार आपण x, y = 4,1 इज द सॉल्युशन. ठीक आहे, चला तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 2 पण झाला आहे. आणि व्हिडिओची लेंथ खूप जास्ती होती आहे. मला असं वाटतं की आपण आता पूर्ण एक्सरसाइज कंप्लीट नाही करायला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 3 क्वेश्चन आपण एक काम करूया आज फक्त 2च क्वेश्चन करूया. बाकीचे जे क्वेश्चन नंबर 3 to 6 असे 4 क्वेश्चन जे आहे आपण एक अजून नेक्स्ट व्हिडिओ जे करू ना त्याच्यामध्ये करूया आपण. ठीक आहे ना, कारण खूप मोठा म्हणजे खूप जास्त मोठा होत आहे व्हिडिओ. ठीक आहे, और कसं आहे बाकीचे मग हे व्हिडिओ अपलोड करायला जे बाकीची पुढची जी प्रोसेस असते ना ती पण खूप हे होणार. त्यामुळे थोडंसं आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. ठीक आहे, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 to 6 करूया. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.